श्रीराम समर्थ. सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करते. सद्गुरू श्रीराम महाराजांना वंदन करते. सद्गुरू गोंदवलेकर महाराजांना वंदन करते. आणि आपण इथे सर्व जमलेल्या रामभक्तांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या इथे 13 कोटी रामनाम जप यज्ञ दरवर्षी साजरा होत असतो. यावर्षी 7 सप्टेंबरपासून तो सुरू झाला आहे. हे आपले 10वे वर्ष आहे. आपण रोज ऑनलाईन प्रवचने ऐकत आहोत. आजपासून आपला हा कार्यक्रम परिणय बंद सभागृहाला साजरा होत आहे. आज आपल्या इथे पुण्याच्या अमृतताई खातकेडकर आपल्याला लाभलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्थानपन्न व्हावं, व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आपण त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हो, चढून अमृताताई महाराजांच्या अनुग्रही शिष्या असून त्यांना महाराजांचा भरपूर सहवास लाभलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांनी नर्मदा परिक्रमासुद्धा केलेली आहे. मी विभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. दरवर्षीच आपण त्यांचे अमूल्य विचार ऐकत असतो. यावर्षी पण त्या आपल्या इथे आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे अमूल्य विचार आपल्याला ऐकवण्यास सुरुवात करावी. आपले बोधपर विचार आम्ही सर्वजण आमच्या मनात ठासून घेण्यासाठी अतिशय आतुर झालेलो आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय सद्गुरु समर्थ. प्रसन्न मूर्ती मुखी गोड स्मित दर्शन घेता मन होई शांत. वाटे घडावा तयाचाच संग नमस्कार माझा श्री सद्गुरूंना विनम्र. सद्गुरुनाथ महाराज की जय. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भार हा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या सद्गुरु श्रीराममूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरू श्री श्रीराम महाराज
त्याचप्रमाणे परमपूज्य आईसाहेबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करते. त्याचप्रमाणे अमरावती येथील कुलदेवी एकविरा आईच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि अमरावतीचं आध्यात्मिक ऐश्वर म्हणजे मंदाताई पूजनीय त्यांच्या चरणी नमस्कार करते. त्याचप्रमाणे उपस्थित इथे माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू भगिनी आणि उपस्थित या रामकार्यासाठी येथील समस्त भक्तगण यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. आपली उपस्थिती इथे फार मोलाची आहे. आपल्या या जपसंकल्पामध्ये आपण ज्या आहुती टाकायला येता त्या फार मौलिक आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या कोटी असलेल्या रामाला माझा नमस्कार करते. आपण सर्वांचंच माहीत आहे, आत्ताच ताईंनी आपल्याला सांगितलं की हे जे राम नाम नवरात्र इथे सुरू आहे याला आता 10 वर्ष झाले आहे. गेल्या 10 वर्षापासून जशी महाराजांनी घडी घालून दिली आहे त्याच पद्धतीने अगदी करोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा जो कुटुंबाने अतिशय योग्य आणि दिव्य आणि भव्य असे कार्यक्रम आयोजन करून महाराजांचं हे रामकार्य आजतागायत पुढे नेलं आहे हे विशेषच आहे. त्यांच्यामुळे सर्वप्रथम त्यांचाही मी मनस्वी अभिवादन करते आणि पूर्ण कुटुंबाचा अगदी मनापासून सन्मान आणि नमस्कार करते. त्याचसोबत अमरावतीच्या सगळ्या भक्तांचाही, कारण त्यांचाही पाठिंबा त्यांना मिळतो तेव्हा ते कार्याला शोभा येते. करणारा करेल पण ऐकणारा कोणी नसेल किंवा कार्याला कोणी उपस्थित नसेल तर त्या कार्याची शोभा काय. म्हणून जे भक्त इथे उपस्थित होतात दरवर्षी आणि त्यांनी सांगितलेल्या संकल्पाला पूर्ण नेटाशी नेतात त्याच्यामुळे त्या भक्तांचंही अभिवादन. आज दादांचा आग्रह होता की आपण महाराजांच्या आठवणी याविषयी इथे बोलूया आणि अर्थातच त्यांच्या आठवणी सोडून आपल्याजवळ अजून काही तसं शिल्लकही नाही आहे. त्याच्यामुळे ही आठवणीचा विषय करायच्या आधी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की श्री महाराजांनी एक दिव्य ग्रंथ लिहिला आहे, श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन. आणि त्या ग्रंथाची प्रस्तावना मुळी एक सुंदर अभंगाने केलेली आहे. त्यामुळे प्रथम आपण तो अभंग पाहू आणि मग या आपल्या चिंतन प्रवासाला सुरू करू. श्रीराम समर्थ. वर्णावी ती थोरी एका सद्गुरूची, वर्णावी ती थोरी एका सद्गुरूची, हिरा मानवाची कामान ये, वर्णावी ती थोरी. सद्गुरु समर्थ कृपेचा सागर, मनी वारंवार आठवावा, वर्णावी ती थोरी, वर्णावी ती थोरी. सद्गुरु चरणी तल्लीन ही वृत्ती, वृत्तीची निवृत्ती क्षण मात्रे, वर्णावी ती थोरी, वर्णावी ती थोरी. एका जनार्दनी आठवी सद्गुरु, भव सिंधू पारू पावलासे, वर्णावी ती थोरी, वर्णावी ती थोरी. एका सद्गुरूंची येरा मानवाची कामान ये, वर्णावी ती थोरी, वर्णावी ती थोरी.
सद्गुरुनाथ महाराज की जय. संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा हा अभंग इतका समर्पक आहे ना, म्हणजे या एका अभंगात त्यांनी परमार्थाचा राजमार्ग आणि सुलभ मार्ग दोन्ही इथे विशद केला आहे. बघा, प्रथम ते काय म्हणतात, आणि महाराजांनी जेव्हा आत्मकथन लिहिलं आहे तेव्हा प्रथम हा अभंग तिथे घेतला आहे. आता महाराजांसारखे आत्मसाक्षात्कारी संत आणि ते काय म्हणतात की वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची, येरा मानवाची कामना आहे. त्यांनी स्वतःला मानव पण घेऊन इथे उद्देश केला आहे. आपण तर सामान्य माणसं आहे, तर मग आपण सद्गुरूंचा महिमा काय मंडित करणार. पण कसं असतं की सद्गुरू समर्थ कृपेचा सागर, सद्गुरू समर्थ आहे. आमच्यासारख्या असमर्थांना पदरी घेऊन त्यांना पुढे नेणं हे त्यांचं सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे आमच्याकडनं जेही घडत असेल ते केवळ त्यांच्या सामर्थ्यामुळे. आपण काही करतो म्हटलं तर ते शक्यच नाही आहे. आणि मनी वारंवार आठवावा, पुढे काय म्हणतात ते, त्यांना तुम्ही वारंवार आठवा. काय करायचं आहे आपल्याला, साधा सोपा मार्ग आहे बघा. मनी वारंवार आठवावा, सद्गुरुचरणी तल्लीन ही वृत्ती, वृत्तीची निवृत्ती क्षण मात्र. आता सगळ्यात मोठी गोष्ट काय, आपल्यापैकी इथे सगळेच जप करतो आणि आपल्या सगळ्यांचा एक महाराजांना सांगणारा एक कॉमन प्रॉब्लेम होता, महाराज जपात लक्षच लागत नाही. म्हणजेच काय, वृत्ती 10 ठिकाणी फिरते आहे ना. मग महाराज काय म्हणायचे, कशी ती वृत्ती एकाकार करायची, तर ती वृत्ती सद्गुरूंच्या आठवणीत त्यांच्या चरणाशी एकाकार केली की वृत्तीची निवृत्ती होईल आणि मग तुमचा जप. आपल्या सगळ्यांचा अजूनही तक्रार आहे, ती तक्रार नाही आहे असं नाही आहे की जपाला बसले की नको ते विचार येतात, इतके विचार येतात, कशा कशा प्रकारचे येतात. असं वाटतं एरवी तर आपल्या डोक्यातही नसतात ते, आताच कुठून उद्भवले जपाला बसले की असं वाटतं माळ ठेवावी की काय, इतके घाण विचार येतात केव्हाला. पण त्याच्यासाठी संत एकनाथ महाराजांनी असा सोपा मार्ग सांगितला आहे. म्हणून तुम्ही जपाला बसले की त्यांच्या आठवणी ठेवा. आठवायचं ना, आपल्यापैकी जितकेही लोक इथे बसले सगळ्यांना त्यांच्या आठवणी आहे. जेही त्यांच्या संपर्कात आले, कोणी कमी वर्ष आहे जास्त वर्ष आहे तो विषय नाही, पण महाराजांनी पुरेपूर सगळ्यांना आनंद दिला. इथे आल्याबरोबर आपल्याला हॉलमध्ये आल्याबरोबर महाराजांच्या आठवणी सुरू होतात की नाही. बघा, आत्ता इथे महाराज असते तर या किती सगळं बदललं असतं, इथलं चित्रच बदललं असतं. त्यांचं ते येणं, त्यांचा तो आवेग, त्यांचा तो प्रसन्न मुद्रा, सगळं महाराजांचं नुसतं रूप जरी आठवलं तरी खूप आपल्याला सहाय्य होणार आहे या नाम जपासाठी आणि त्याच्यात आपल्याला एकाकार मिळाला. आणि पुढे हमीच देऊन टाकली आहे संत एकनाथ महाराजांनी की एका जनार्दनी आठवी सद्गुरू भवसिंधू पारू पावला असे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे की हा भवसिंधू पार करायचा आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. जेही या मार्गात आले ते कशासाठी आले की आपल्याला माहीत आहे की याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि तिथे जायचंच आहे. आज न उद्या सगळ्यांची वेळ ठरलेली आहे. पण मग तिथे जाताना आपण दासबोधसारख्या ग्रंथात वाचलेलं आहे काय काय कष्ट आहे आणि कशा कशा भोगाव्या लागतात. पण ज्यांनी सद्गुरूंचा हात धरला आहे ना, त्यांचा आठव ज्यांना आहे त्यांना हे सगळं काळजीचं काम नाही, कारण महाराज हात धरून नेणार आहे आपल्याला तिकडे. हे इथे शाश्वती संत एकनाथ महाराज देतात आहे. तर अशी ही सुलभ वाट आपल्याला संत एकनाथ महाराजांनी करून दिली आहे. आणि हे महाराजांचा प्रेम आणि निष्ठा या गोष्टी यायला पाहिजे या गोष्टीमध्ये. तर याच्यासाठी काय आहे आपल्याला माहीत आहे की श्री महाराज असं ठिकठिकाणी ही जपाचे आयोजन कशासाठी होते, तेवढ्याचसाठी होते. वास्तविक महाराजांना एवढा सगळा व्याप करायची काय गरज होती. नंतर आता हे ठीक आजही महाराज असताना आपल्याला माहीत आहे की महाराजांनी एकेका दिवसात 13 कोटीचे संकल्प केलेले. त्याचे कारण काय होतं, त्याचं कारण एकच होतं की त्या निमित्ताने आपण जेव्हा इथे येऊन बसतो सगळेजणं तेव्हा बघा आपल्या सगळ्यांच्या मनाची अवस्था वेगळी असते. हा जप आपल्याच्यानी घरी नाही होत तेवढा जेवढा इथे आल्याबरोबर सगळ्यांना पाहून अगदी छान आनंदाने होतं. मला आत्ता सुनील दादा चिंचोळकर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, त्यांचा एक प्रसंग आठवला. ते नेहमी सांगायचे की समजा एक संगीत कक्ष असतो, तिथे कसे 10-12 तंबोरे ठेवले. आता काय असतं की 12 तंबोऱ्यांपैकी 10 कोणी वाजवतो आहे आणि एक नुसता ठेवला आहे. पण ते 10 तंबोरे जेव्हा वाजते तेव्हा 11 आपलं जनंकृत होऊ लागतं. त्याचं कारण काय, त्याची कंपनं त्याच्यापर्यंत जातात. तसं हे जपाचं विशेष आहे. इथे इतकी लोक बसून जेव्हा जप करतात तेव्हा इथे कोणी सहज म्हणून येऊन बसला ना तरी त्याचा प्रभाव त्याच्यावर पडणार आहे. आणि म्हणून या आयोजनांना महत्त्व आहे. इथे यायचं तर आहेच, स्वतः
सोबत 10 लोकांना घेऊन यायचं आहे, ही महाराजांची इच्छा होती या आयोजनाच्या मागे. कारण त्यांचं कल्याण करणं हेच होतं. आता महत्त्वाचं काय की आपण महाराजांच्या आठवणी याविषयी आज इथे घेणार आहोत. तर महाराजांची आठवणी सांगताना एक विशेषत्वाने जाणवतं की महाराजांची प्रत्येक आठवण म्हणजे बोधप्रद होती. काहीतरी बोध आणि महाराजांचे विशिष्ट सद्गुण त्याच्यातनं प्रगट व्हायचे. आपण महाराजांसोबत आता जसं ताई म्हणाल्या की जेव्हा महाराजांसोबत राहत होतं ना तेव्हा ते इतके अतिविशेष आहे महाराज असं कधी वाटलं नाही. कारण ते सामान्यांसारखे राहायचे. महाराज इतकं प्रेमळ होते की कधी आपण सहज महाराजांसोबत उठणं बसणं इकडे तिकडे जाणं खाणं पिणं सगळं केलेलं आहे. पण महाराज खरे आपल्याला केव्हा कळू लागले, जेव्हा महाराजांचं दिव्य आत्मकथन आपल्या हातात आलं, तेव्हा जेव्हा एक एक प्रसंग वाचले आणि काही तर आम्ही प्रत्यक्ष अनुभवले महाराजांचा सहवास, मग असं कळायचं की बापरे हे काही सामान्य नाही आहे, हे अद्भुत आहे बरं का. आपण त्यांना सामान्य एवढंच आहे की महाराज त्यावेळेला एवढं कळायचं की महाराज सामान्य नाही असामान्य आहे. पण महाराज कोण आहे हे अजूनही नाही कळलं. याच्यात तर वादच नाही. कारण महाराजांना कळणं म्हणजे अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठे जाणं, ती त्या अवस्थेला जावं लागेल तेव्हा ते कळतील. पण महाराजांच्या सोबत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी अनुभवाला आल्या. एवढंच एक त्या कळल्या नाही. पण तरी आपण आज त्यांच्या आठवणीच्या माध्यमातून महाराज काय होते, त्यांचे काय गुण वैशिष्ट्य होते हे एक एक पाहायचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम जे दर्शनी येतो आपल्याला महाराजांकडे पाहून की महाराज म्हणजे अकारण करुणाकर होते. कोणावरही करुणा करायचे. ते म्हणायचं ना की परोपकारे वहंती नद्या, तसं येते परोपकारे संत विभूती. संतांना हे नव्हतं की अरे तो माझ्याकडे येईल तेव्हाच मी त्याला अनुग्रह देईन आणि तेव्हाच त्याला मार्गाला लावीन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इथे अमरावतीलाही महाराज यायचे. एवढंच काय महाराजांना कळलं की एखाद्याला कोणाला अनुग्रह घ्यायचा आहे त्यावेळेला रात्र आहे, दिवस आहे, पाऊस आहे, थंडी आहे, किती लांब तो आहे, महाराजांनी काही विचार केलेला नाही. महाराज आपल्याला हेही माहिती आहे की गाडी चालवून स्वतः जात होते तिथे आणि महाराज त्याला अनुग्रह द्यायचे. ही महाराजांची तळमळ होती प्रत्येक जीवासाठी की त्यांनी अनुग्रह घेऊन परमार्थ मार्गात पुढे जावं. तर असाच काहीसा प्रसंग आमच्यासोबतही घडला. इको तर नाही होते ना, इको होतो आहे का आवाज? जेव्हा महाराजांची आमची प्रथम भेट झाली तेव्हाचा प्रसंग सांगते की तोपर्यंत आपल्याला श्रीराम महाराज कोण माहीत नव्हतं. तर उज्जैनला माझी बहीण असते, तिने त्यावेळेला आमचं नागपूरला राहणं होतं. तिने कळवलं की श्रीराम महाराज नागपूरला येतात ते, तू जा दर्शन घेऊन ये जाऊन. तर म्हटलं हो जाईन, 3 दिवस मुक्काम आहे. 2 फोन नंबर दिले बरं का. याच्यात काय झालं की आम्ही त्या 2 फोन नंबरवर आमच्याकडे यांनी फोन केले. त्यावेळेला श्रीराम महाराज आम्हाला कोण आहे कुठले म्हणजे बडवाचे आहे हे बहिणीकडनं कळलं होतं. आमचे दर्शन कधी झालेले नव्हते. तर आम्ही गोंदवलेकर महाराजांचा तिथे एक मोठा परिवार आहे, प्रल्हाद महाराजांचा परिवार आहे, असं वाटलं रामदासी परंपरा आहे तर सगळ्यांना माहीत असेल म्हणून त्यांना फोन केलेले. तर ते नाही म्हणाले. आणि सगळ्यात विशेष असं झालं की ते 2 फोन नंबर जे होते ना ते 2 फोन नंबरवर आम्ही ट्राय करायचं, ते अस्तित्वात नाही. असेच मला आश्चर्य वाटलं. आम्ही पुन्हा तिला फोन करू तर नाही मी बरोबर नंबर दिलेले. आमचा काही योग दिसत नाही महाराजांच्या दर्शनाचा. असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी काय झालं, आम्ही जिथे राहत होतो नागपूरला आमच्या घरासमोर एक आजोबा राहायचे. ते आजोबा म्हणजे आता सकाळी या देवळात संध्याकाळी त्या देवळात जाऊन यायचे दर्शनाला. आणि यांची त्यांची चर्चा झाली जरा. तर मग हे म्हणाले आमच्या 2 दिवसापासून एक महाराजांना शोधतात ते वगैरे असं गमतीच असते. मग ते म्हणे श्रीराम महाराज म्हणाला का बडवा, अहो गजानन महाराज मंदिरात मी काल वाचलेलं की आज सकाळी 7 वाजता तिथे त्यांचा सत्कार होणार होता म्हणून. मग त्याच्यानंतरही यांनी बरा वेळ त्यांच्याशी गप्पा केल्या आणि मग घरात आले. मग मला म्हणाले अरे ते आजोबा सांगत होते तू जे शोधते ते महाराज ते गजानन मंदिरात सकाळी 7 वाजता येणार होते. यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा 11 वाजलेले. आता एवढं कळलं मी म्हटलं मग गजानन मंदिरात जायला पाहिजे. पण आता तुला कोण भेटणार आहे तिथे सांगायला. म्हटलं आहे तर बरोबर पण कोणी तर असेल, पुजाऱ्यांना विचारू कुठे गेले बा आहे महाराज. म्हणून मी गजानन मंदिराकडे धाव घेतली. गंमत कशी बघा कसं महाराज आता पुढे पुढे घडवून आणतात ते. ज्या रस्त्याने मी गेले चौरस्त्यावर डावीकडनं एक ऑटो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मला विचारायला लागले हे श्रीराम महाराज कुठे थांबले माहिती आहे का तुम्हाला. अहो मी दचकले. म्हटलं मी त्यांनाच शोधते आहे, तुम्हाला माहिती आहे का ते कुठे आलेले.
तेवढ्यात काय झालं, उजवीकडून एक व्यक्ती आले आणि त्यांनी आमचा दोघांचा संवाद ऐकला. तर ते म्हणाले, तुम्ही श्रीराम महाराजांना शोधताय का? या रस्त्याने सरळ जा, शेवटी तुम्हाला पॅन्डाल लागलेला दिसेल, तिथे ते श्रीराम महाराज आलेले. आता आनंद अगदी. गेलो आम्ही तिथे गेल्यावर महाराज कुठेतरी, आपल्याला माहिती आहे जायचे भेटीगाठीला, एवढं मला कळलं. आणि थोड्या वेळात येतील एवढं कळल्यावर म्हटलं मी यांना घेऊन येते दर्शनाला, म्हणून मी घरी पळाले. यांना सांगितलं, अहो महाराज आलेले तिथे, माहीत झालं मला, चला. गेलो आम्ही तिथे गेल्यावर महाराज आलेले होते, महाराजांचा प्रसाद झाला होता. ह्या सगळ्या घटना करता करता जवळपास 2:30-3 वाजले. महाराजांची 5 वाजताची बडवासाठी गाडी होती, त्याच्यामुळे महाराज 4 वाजता तिथून निघणार होते. आता 3 वाजता निघाल्यावर पुढचं जे विशेष सांगायचं आहे मला, की संत कसे करुणाकर आहे, अकारण करुणाकर शब्द आपण जो आत्ता वापरला, आणि नमस्कार केला वगैरे. आणि मी स्पष्टपणे महाराजांना हे म्हटलं, महाराज पुढच्या वेळा याल तेव्हा आमच्याकडे या. महाराज म्हणाले, कुठे राहता? म्हटलं तसं इथून 5 मिनिटाचाच अंतर आहे, हे रेल्वे ब्रिज आहे, तो क्रॉस केला की लगेच आहे. चला म्हणे, आत्ताच येतो. असं म्हटल्यावर मला धडधडायला लागलं. महाराज आपल्याकडे आत्ता येतात, तर आपल्या घरात तर काहीच व्यवस्था नाही आहे. संत आपल्या घरी येतील तर घराचं काय आपली. आणि घरी काय झालं होतं, 11 वाजता मी त्यांना शोधायला निघाले, म्हणून स्वयंपाकाचा अर्धवट घाट घाटलेला सगळं पसारा, जी कल्पना तुम्ही करू शकाल पसाराची, तो सगळा पसारा माझ्याकडे होता. म्हणून मला असं वाटायला लागलं की महाराजांनी नकोच म्हणायला पाहिजे आत्ता यायला. मी अशी घाबरून गेले. आणि मग मी यांना म्हटलं, अहो कसंच करायचं, मला तर काही माहीत नाही. मला रडायला झालं अक्षरशः. तर म्हणे, नाही चल आपण पाहू. मग हे बाजारात गेले, मी घरी गेले. शेजारी एक होत्या ताई, त्यांना म्हटलं तुम्ही या, मला काही कळत नाही आहे, मी आजपर्यंत संतांचं स्वागत केलं नाही, मला काही माहीत नाही. त्या आल्या. मग त्यांनी मला जसं जसं सांगत गेले तसं मी आपलं दूध पाणी, त्यांचं पाय धुणं, पायावर हे घालणं, औक्षण करणं वगैरे. महाराजांजवळ वेळ नव्हता बरं जास्त, 10 मिनटासाठी फक्त महाराज आले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आणखीन एक सांगायची, ते म्हणतात ना, जिथे गुळ असेल तिथे मुंगळ्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. पाहता पाहता मी कोणाला काही सांगितलं नाही, आमच्या वेटाळ्यातल्या 20-25 बायका येऊन बसल्या तिथे. म्हणजे कसंच कोणाला ती महाराजांची चाहूल लागली, महाराजच जाडो. आणि त्या सगळ्या आल्या आणि छान आम्ही त्यावेळेला तर आरती पूजा एवढंही काही माहिती नव्हतं, नुसतं औक्षण केलं, महाराजांना दूध दिलं, पेढ्याचा नैवेद्य दिला. फक्त महाराजांनी पाहिलं, ती त्यांची दृष्टीच इतकी हे होती की पुढे काही बोलायचं काम नाही. आणि महाराज निघाले. आणि महाराज सवयीप्रमाणे जाताना, या बरं बडवाला, त्यांच्या ह्या एका वाक्यामध्ये काय ती जादू होती. या बरं बडवायला वाटलं, असं वाटायला लागलं आत्ताच जावं की काय महाराजांसोबत. इतकं महाराजांचं बोलणं खरंच प्रेमळ, कारण इतकं निश्चळ प्रेम आपण याच्या आधी कुठे पाहिलं नाही. आपले नातेवाईक, आपले जवळचे आप्तेष्ट आपल्याला बोलवतात, पण ते प्रेम नसतो त्याच्यामध्ये. महाराजांच्या बोलण्यात वागण्यात इतकं प्रेम होतं ना, की खरं सगळे आम्ही भारावून गेलो. महाराज गेल्यावर काही वेळा तर सुचेच ना काय झालं. आणि आता इथून ना मात्र महाराजांच्या दर्शनाची ओढ लागायला लागली, की आता पुन्हा महाराजांचे दर्शन केव्हा होतील. तोपर्यंत आपला अनुग्रह झाला नव्हता. आणि मग उन्हाळ्यात दरवर्षी मी माझं माहेर उज्जैनचं, त्याच्यामुळे मी उज्जैनला जायची. माझं मराठीचं थोडा सराव कमीच आहे, थोडा म्हणण्यापेक्षा नाहीच म्हटलं तरी चालेल, पण प्रयत्न करते. आणि गेलो तर मी बहिणीला लगेच गेल्या गेल्या विचारलं, म्हटलं महाराज केव्हा येणार आहे गं? येणार? अगं म्हणे नाही, आत्ता 8 दिवस आधी येऊन गेले, आता काही महाराज येणार नाही. बरं म्हटलं, मी थोडं त्याच्यात हे केलं. आणि संध्याकाळी तिचा मला फोन आला, अगं महाराज येतात आहे. म्हटलं अरे वा, काय आनंद. आणि महाराजांची ती एक पद्धत होती, महाराज कुठेही जायचे ना, महाराज लगेच त्या घरी 13-13 तासाचा जप करून घ्यायचं सगळ्यांकडनं. महाराजांनी एक हे विशेष केलं बरं का, कुठेही गेलं तर लगेच जपाला सगळ्यांना मार्गी लावायचे महाराज. आणि मग कोणाहीकडे, आणि आनंदाने व्हायचं. मग ते माझ्या आईकडेच त्या दिवशी होतं. मग महाराज आले, मग काय तो आनंद. मग आता आणखीन एक विशेष सांगायचं आहे, की अनुग्रह घ्यायची इच्छा झाली, पण असं वाटलं आपल्याला अधिकार आहे का महाराजांकडनं अनुग्रह. कमीपणा सतत आपल्या मनात असतो ना, की आपल्याच्यानी होणार आहे की नाही, आपल्याला अधिकार आहे का, आपण काही करू शकू का. मी पुन्हा त्या बहिणीला विचारलं, अगं मला इच्छा आहे पण घेऊ शकते का, मला देतील का महाराज अनुग्रह, असं माझं तिला बरं. तर ती म्हणे मी महाराजांशी बोलते. मग महाराजांनी मला बोलवलं आणि महाराज म्हणाले, का म्हणे असं विचारते, मला अधिकार आहे का. प्रत्येक जीवाला अधिकार आहे तो म्हणे. श्रीराम.
आणि महाराजांनी अनुग्रह दिला. आणि असा विचार नाही करायचा, या भूतलावर जितके जीव आले आहे मनुष्य प्राणी, ते त्याच्याचसाठी आले आहे, सगळ्यांना आपलं परमार्थ साधून पलीकडे जायचं आहे. आणि महाराजांनी लगेच अनुग्रह दिला. काय तो आनंद मग सांगायचं काय. आणि मग महाराजांसोबत असं वाटायचं, जिथे महाराज चालले तिथे सगळं नंतरही तसं व्हायला लागलं होतं. म्हणजे महाराज येतात ते किंवा आपण जातो म्हटल्यावर आपली मुलं आहे घरात, काय करतात ते कुठे लक्ष नव्हतं राहायचं. बस महाराज एक महाराज. ते मग मी ना महाराजांच्या बाबतीत एक म्हणते की महाराज कसे मॅग्नेट होते, मॅग्नेट. दिसलं ना की असं ओढून घ्यायचे. म्हणजे आपण आपल्यात राहायचंच नाही. महाराज दिसले की बस त्यांच्या मागे 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 चाललं सगळं. आणि त्यात 2000 सालचा तो अनुग्रह झाला. त्यानंतर मग पुढे आपण उत्सवांमध्ये गुरुपौर्णिमेला सुरुवातीचा तर काळ फार छान होता. तेव्हा जास्त अनुग्रह येत नव्हते. तिथे आश्रमात आत्ता तुळशी वृंदावन आहे, त्याच्या बाजूला एक औदुंबराचं झाड होतं. तिथे महाराज बसायचे आणि तिथे पाद्यपूजा व्हायची आणि सगळ्यांना महाराजांची पाद्यपूजा करायला मिळायची. मग तर सुरुवातीला गुरुपौर्णिमेला असंच एवढं जायला व्हायचं, कारण माझं म्हणजे मुलं लहान होते, पण आमचे यजमान केव्हाही उठसूट जायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, मला काही वेळेला खूप त्यांचं हे वाटायचं की तुम्ही चालले जाता, मला बोलतच नाही, मी राहून जाते. खूप मला ते चुटपुट लागायची दरवेळेला. तर एकदा काय झालं नाही, याच्या आधी कसं झालं की बऱ्याच गोष्टी महाराज घडवून घ्यायचे. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली की महाराजांचा विवाह सोहळा झाला 2005मध्ये. आधी थोडा महाराजांशी भेटण्यात गाठण्यात बोलण्यात संकोच व्हायचा, पण आईसाहेब आल्यामुळे काय झालं, असं छान मोकळं झालं. आता असं वाटायचं काही चुकलं तरी आईसाहेब पटकन सांभाळतील. म्हणून आता महाराजांशी बोलणं जरा अधिक होऊ लागलं. काही विषय असला तर आपण बोलायचो महाराजांशी. मग महाराजही म्हणायचे की लग्न झाल्यापासून सगळे माझ्याशी मोकळे झाले. तर म्हटलं आईसाहेबांचा आधार वाटायला लागला होता की त्या सांभाळून घेणं, आणि त्या सांभाळायचं आहे. आणि याच्यापुढे काय झालं की आता आश्रमामध्ये मुलं बालगोपाल मंडळी खूप यायची बरं का त्यावेळेला. पण महाराज सगळ्यांचा अगदी विठू माझा लेकूरवाळा असाच सांभाळतो सगळा, आणि आनंदी आनंद राहायचा. आणि आईसाहेबांना तर सगळ्यांना करून खाऊ घालायची तर इतकी हौस की एकदा तर आईसाहेबांनी पाणीपुऱ्या केल्या. महाराज बाहेर खात नाही, त्यांना त्या असं वाटायचं मी महाराजांना काय करून खाऊ घालून काय नाही. पण गमती जमती या सगळ्यात इतक्या व्हायच्या की आईसाहेब म्हणाले मला ते पाणीपुरीच्या हे कापायला असं झाकण वगैरे पाहायचं आहे. महाराज अख्ख्या आश्रमात फिरून आले आणि 8-10 झाकणं घेऊन आले. म्हणे कोणचं पाहिजे तुला तो घे. तर ही आईसाहेब म्हणाला बापरे, म्हणे तुम्ही कुठे इतकं फिरून इतकी झाकणं आणली. म्हणजे महाराज कधी कशाचा असा विरोध नव्हते करत, किंवा महाराजांच्या सहवासात असं दडपण नव्हतं येत कधी की अरे असं कसं तसं. महाराज इतके सहज ठेवायचे. आणि ही बालगोपाल मंडळी आली ना की पहिलं तर नर्मदा स्नानाचं कायच कौतुक सांगू मी तुम्हाला. आता खरंच महाराजांचा तो सहवास फार विलक्षण होता. महाराज आपली सगळी महाराजांच्या मागे दिंडी चालली, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम करत करत. आणि महाराज ते पलीकडे जिथे पूल नाही एका नर्मदेचा, त्या पुलाच्या तिथे महाराजांनी त्या रामघाट नाव ठेवलं होतं, तिथे जायचे महाराज. इकडे अलीकडच्या पुलाने तिथे त्यावेळेला तर ते रस्ता खूप भयान खराब होता, काटे वगैरे सगळं दगडं सगळं होतं मुबलक. पण महाराजांची तर स्पीड अशी राहायची की आम्ही तर खाली कधी काटा पाहतोय कधी दगड पाहतोय, याच्यातच आम्ही तिथे अडकायचो. महाराज घाटापर्यंत तेवढ्या वेळात मग जायचो आपलं कसं विसं तिथपर्यंत. आणि मग छान महाराजांचा हात धरून बुड्या घ्यायच्या तिथे. बरं प्रत्येकाच्या मनात काही वेगळा संकल्प राहायचा. बरं कोणी 7 बुड्या घ्यायचा, कोणी 11 आपल्या 11 जन्माचे पाप नष्ट होतील, असं ज्याचं जे काही असेल ते. पण ते एक वेगळं आनंद. आणि महाराजही सगळ्यांचा हात धरून बुडी घेऊ द्यायचे. आणि त्यानंतर गंमत कशी व्हायची, जसं आता गेल्यावर लेडीज आणि जेंट्स असं 2 रांगा लागायच्या दोन्हीकडे. आणि पलीकडनं महाराज पद्मासन घालून असे लेटून मधून असे वाहत वाहत आपल्या मध्येपर्यंत यायचे. म्हणजे हे तर इतकं विलक्षण होतं की मला तर कल्पनाच नाही करवायची की पद्मासन घालून महाराज असे येतात ते. म्हणजे पाहण्यातच तो इतका आनंद होता. आणि असं वाटायचं की लगेच आपण समोर जावं, महाराजांना धरावं की काय. पण महाराज इतके विलक्षण आनंदात राहायचे आणि खूप आनंद दिला म्हणजे महाराजांना. तसंच महाराजांना वनभोजन खूप आवडायचं आहे बरं का. आणि बाळगोपाळ आले की चला
जाऊया आपण वनभोजनात. च्यवन ऋषी म्हणून एक मोठं स्थान आहे तिथे. तिथे महाराज बहुतेक असं आले सगळे की मग एक तिकडे मध्य प्रदेशातली दाल बाटी हा पदार्थ आहे विशेष, तर ती दाल बाटी तिथे करण्यात यायची, तो व्हायचा. आणि त्याच्या पलीकडे महाराज मधून मी जे म्हणते बोध महाराज द्यायचे, पण कसं आपली आकलन शक्ती नसल्यामुळे आपल्याला ते कळायचं नाही. पलीकडे एक डोंगर होतं, तिथे एक संत राहत होते. तर ते संत तशी सहजासहजी कोणाला भेटत नव्हते, पण महाराज गेले की महाराजांना तर कुठे काही हेच नाही, आणि संत भेटीची वाटच पाहत राहायचे ना महाराजांचं, तर असं होतं. तर त्यांना खूप आनंद झाला महाराज तिथे गेल्या. लगेच त्यांनी ढोलक काढून दिला, ताशे काढून दिले, आणि महाराजांनी जवळजवळ तासभर तिथे संकीर्तन करवलं सगळ्यांकडनं. इतकं सुंदर, आम्हाला तर कळेच ना की आपण कुठे आलो आहे आणि काय करतो आहे. हे असं वनभोजन आणि हे सगळं झाल्यावर, आणि याच्यानंतर महाराज म्हणजे आता मी एक आणखीन प्रसंग सांगते की महाराज किती सहज ठेवायचे लहान मुलांना. तर एकदा काय झालं की तिकडे सनावदला एक मेळावा भरतो बरं का. तर त्या मुलांनी साहेबांजवळ हट्ट धरला, आईसाहेब आम्हाला मेळाव्यात घेऊन चला ना. मग आईसाहेबांनी ती पेशी महाराजांसमोर केली. मग महाराज म्हणे की बरं ठीक आहे. आता मेळाव्यासारख्या ठिकाणी महाराजांसोबत आपण गेलेलो, जो की आपण आपल्या घरच्या लोकांनाही सांगू नाही शकत की मेळाव्यात घेऊन जा. महाराज तिथे घेऊन गेले, आणि त्याच्यानंतर महाराजांनी उत्साहाने सगळं मेळा फिरले त्यांच्यासोबत आपण. आणि जर तुम्ही सगळ्यांनी मेळाव्यात एक प्रकार पाहिला असेल की तो एक मोत का कुवा म्हणून प्रकार असतो, त्याच्यात ते गाडी घेऊन तो फिरवतो. आता तिथे गेलो, मग सगळे म्हणे महाराज हेही पाहायचं आहे. तर नेमकं काय झालं की पाऊस झाल्यामुळे तिथे थोडे लोक नव्हते, तर त्यांना ती संख्या भरल्याशिवाय ते प्रयोग करत नाही. तर महाराज म्हणे बरं थांबू संख्या भरायपर्यंत. मग ते मला खूप विचित्र वाटलं की महाराज कशाला थांबतील इतक्या वेळ. मग मी त्याला म्हटलं की तुम्ही मिनिमम किती पैसे घेता आणि आम्हाला एक शो करून द्या आमच्या महाराजांसाठी. तर महाराजांचं नाव घेतल्यामुळे त्याला ते वाटलं, म्हण ठीक आहे म्हणे तुम्ही जेवढे मिनिमम देऊ शकाल द्या, आम्ही शो करतो. त्यांनी तो शो केला. महाराजांनी इतक्या आनंदाने तो शो पाहिला की ते, आणि त्याला काय उत्साह, तो बरोबर ती गाडी घेऊन यायचा आणि महाराजांना टाळी देऊन जायचा. येऊन महाराजही त्याला आनंदाने टाळी देत होते. सगळी आम्ही पाहून राहिलो. आणि महाराज मग हळूच आईसाहेबांना काय म्हणतात, अशी गाडी आम्ही चालवली तर चालेल का. म्हटलं बापरे महाराज किती अगदी सहज. आणि मग त्याला विचारतात नंतर, त्यावेळेला काही स्मार्ट मोबाईल वगैरे नव्हते, म्हणे आम्ही कॅमेरा आणून ही शूटिंग केली तर चालेल का. त्याला तर इतका आनंद म्हणे हो महाराज. महाराजांनी बोलवलं त्यांना तिथून आश्रमातून आणि पूर्ण शूटिंग करून घेतली त्या कार्यक्रमात. म्हणजे इतके सहज महाराज ठेवत होते. पण तेच महाराज नंतर सगळ्यांना जपाचे संकल्प द्यायचे. आज तुमचा इतका जप झाला पाहिजे, मग रात्र जागावं लागली तरी जागा. पण मग आनंदाने सगळी मुलं ती जपही कराय. तर असं हसत खेळत महाराजांनी सगळ्यांकडनं ते जप करून घेतला. असं महाराजांचं म्हणजे मुलांसोबत इतकं विलक्षण नातं होतं की सगळी मुलं जी घरात नाही सांगायची ना गोष्टी, ती आधी महाराजांना सांगायची. हे सगळ्यात मोठं होतं. म्हणजे घरचे लोक म्हणायचे महाराजांना की महाराज आम्हाला काही पोरं सांगत नाही, तुम्हाला सांगतात. तर एक विषय होतं, महाराज अगदी मोकळे होते मुलांशी. आणि याच्यानंतर असं झालं की जसं मी सांगितलं की यांना खूप यायला व्हायचं, मला नाही व्हायचं. मी असं नेहमी यांना तक्रार करायची. तर ते मला म्हणायचे सोपं आहे का आश्रमात जाऊन राहणं. तर म्हटलं नसेल. तर म्हणे की असं कर की आत्ता तिथे भागवत कथा आहे, जाते का 8-10 दिवस राहते का. यांना काय वाटलं चॅलेंज राहते की नाही 8 दिवस आश्रमात. तर म्हटलं ठीक आहे राहते. त्यांनी तिकीट करून दिलं मला, गेले. आणि तो भागवत सप्ताह म्हणजे काय अप्रतिम झाला, मी तुम्हाला काय सांगू. गमतीत झालं, पण महाराजांनी काय घडवलं मी सांगू शकत नाही. कारण विवाह झाला होता 2005मध्ये. 2006चा हा भागवत सप्ताह आहे. त्या भागवत सप्ताहामध्ये मुंबईतल्या कानडे ताई आल्या होत्या भागवताला. आणि त्यांचं कसं महाराजांशी जसं मोठे हक्काने त्या सगळ्या गोष्टी महाराजांना सांगायच्या. आणि महाराजांच्या मातोश्री पण होत्या त्या भागवताला. आता गंमत अशी झाली की पहिल्या दिवशी महाराजांनी छान तो ग्रंथ डोक्यावर ठेवून नर्मदेपर्यंत मिरवणूक, मागे आमची दिंडी. इतकं ते अलौकिक होतं ना सगळं की सांगायची सोयच नाही. बस आपण महाराजांच्या मागे मागे वाहत चाललं आहे. आणि त्याच्यामध्ये मग येतो एक रुक्मिणी स्वयंवर. तर त्या कानडे ताई काय म्हणाल्या महाराजांना, महाराज आम्ही आपला विवाह पाहिला नाही, आपण आज इथे रुक्मिणी स्वयंवराला आपण आणि आईसाहेब उभे राहा, आम्हाला तो पाहायचा आहे.
मग आईसाहेबांनी लगेच तयारी दाखवली. महाराजांनी, महाराज छान पितांबर नेसून आले, वरती छान सुंदर फेटा वेटा घातलं, आईसाहेब नऊवार घातल्या, अगदी रीतसर अंतरपाठ धरला, दोन्हीकडनं 2 वराती आल्यासारख्या. काही लोक महाराजांच्या मागे आलो, काही आईसाहेबांच्या मागे आलो आणि छान अंतरपाठ वगैरे धरून मंगलाष्टक म्हणून तो विवाह सोहळा, म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष महाराजांचा तो विवाह सोहळा भागवताअंतर्गत पाहायला मिळाला. त्यानंतर मग गोवर्धन पूजा, गोपालकाला, तेही महाराजांनी स्वतःच्या हातून सगळ्यांना वाटलं. त्यानंतर त्या श्रावण महिन्यात झाला होता तो भागवत. तर जन्माष्टमी पण आली. जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वरती जे रामाचा सभागृह आहे तिथे पाळण्या बांधून जन्माष्टमी साजरी करण्यात येते. समोर एक खिडकी असे, महाराज तिथे बरोबर कृष्णाच्या पोजमध्ये उभे, 2 पाय असे आडवे घालून असं करून वगैरे, म्हणजे असं वाटलं की नुसती एक बासुरी हातात ठेवायची राहिली आहे प्रत्यक्ष कृष्णाच्या ह्याच्यात. आणि महाराज हे मला तर की कृष्णाच्या रूपात दर्शन झाले नाही, पण त्यांची ती पोज होती. पण ज्याला असेल त्याला नक्कीच त्या दिवशी कृष्ण रूपात महाराजांचे दर्शन झाले असतील. महाराजांनी सगळ्यांना सगळं दिलं. आता होऊ शकतो ते कानडेताईंना झाले असतील ज्यांनी ते भागवत सांगितलं, पण एक एक महाराज तिथे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का अजून काय झालेलं की एक दिवशी काय झालं, स्वयंपाकाला कोणीच आलं नाही तिथे. बरं, आम्ही आपलं पटपट आंघोळ करायची, भागवताला 2 सेशनमध्ये भागवत राहायचं, जाऊन ऐकायला बसायचं. इकडे काय होतं माहीत नाही. आईसाहेब आणि महाराजांनी त्या दिवशी सगळा स्वयंपाक केला. महाराजांनी भेंडीची भाजी चिरून दिली आणि आईसाहेब स्वयंपाक. म्हणजे बघा आमची काय बुद्धी की जे परब्रह्म तिथे स्वतः नांदत आहे त्यांची सेवा करायची सोडून तिथे भागवत ऐकत. बरं, भागवतातलं काय कळत होतं का? शून्य. पण उगाच आपलं भागवत ऐकतोय. आणि महाराजांनी भेंडी चिरली, महाराजांचा बोटही कापला. ते बोट कापल्यामुळे आम्हाला कळलं की महाराजांनी इथे बसून भेंडी चिरली आणि आईसाहेबांनी पोळ्या वगैरे केल्या आणि आम्ही जाऊन खाल्लं. नंतर इतकं वाईट वाटलं की अरे आमचं काय महत्त्वाचं होतं. बरं, मला तर खरं तर प्रामाणिकपणे सांगते की ते पहिलं भागवत होतं असं डुलक्याच यायच्या. मग महाराजांना सांगितलं, महाराज डुलक्याच येतात, काय करू? तुझ्या मागे कोण बसतो म्हणे. म्हटलं त्या हरताळगडताई बसतात. बरं म्हणे तुझी वेळणी त्यांच्या हातात देऊन ठेव, डुलकी आली किती ओढल्या जाईल म्हणे, म्हणजे जो पुढे. असं महाराज इतक्या सहज सगळ्या गोष्टी सांगायचे. आणि आपल्याला असं वाटायचं आपण बसतोय पण काही साधत तर नाही, काय सांगावं महाराजांना. तर महाराज त्याच्यावर तसे उपाय, म्हणजे इतकं ते भागवत तर इतकं अप्रतिम झालं. मात्र महाराजांचे हे सगळे प्रसंग जे पाहायला मिळाले ना, ते भागवत ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष ते जास्त अलौकिक होते. आता थोड्याशा आहे ना, महाराजांचा जरा गमती जमतीचा स्वभाव होता बघा. आले असेल बऱ्याच लोकांना इथे अनुभव. आणि त्या बाबतीत माझ्यावर विशेष कृपा होती महाराजांची माझ्याशी. आता सगळ्यात मोठी गंमत तुम्हाला सांगते. आता आपण सगळे इकडे विदर्भातले, इकडे सगळे आपण मध्ये शब्द नाही वापरत, मधात वापरतो. बरोबर आहे. मधात म्हणतो. तो शब्द माझ्याही तोंडात होता की मधात हे बसले, मधात ते, असं. महाराजांनी बरोबर तो शब्द माझा निवडला. मग मी कुठून नाही आलं की मला विचारायचे ते मधात कोण आहे. मी म्हणायचं काय झालं महाराज, कोणी नाही तिथे. बरोबर आहे. तर एकदा तर गंमत अशी झाली ती मधातली की महाराज कागवाडवरून गाडीत येत होते आणि आमची गाडी समोर होती. तर मध्ये काय झालं की ते गड्डे आले खूप मोठे. म्हणून मी उद्योगाने महाराजांना फोन करून सांगितलं की महाराज या रस्त्याने येऊ नका, इकडे मधात मोठे मोठे गड्डे. महाराज म्हणे तुला काय करा, ते मधात शब्द ऐकला महाराजांनी, तुला काय करायचं आहे गड्डे. तर म्हणे आम्ही आमचं येऊ. मला काही कळेच ना महाराज का रागवले. मी चांगल्यानी सांगितलं इकडे मधात गड्डे. नंतर मला स्ट्राईक झाला, अरे आपण मधात शब्द बोललेलो. बरं, तेवढ्यावरी ती सवय लगेच जात नाही ना, एकदा सवय झाली की. तर एकदा असंच आईसाहेब महाराज गाडीत कुठे फिरत होते. तर काहीतरी काम होतं मला, मी आईसाहेबांशी फोनवर बोलले. तर महाराज आईसाहेबांना म्हणतात कोण आहे का म्हणे, अमृता आहे का. तर आईसाहेब म्हणे हो. मला देवर, मला महत्त्वाचं काम आहे तिच्याकडे. आईसाहेबांना म्हटलं काही काम असेल. त्यांनी दिला फोन. तर म्हणे मी काय सांगतो ते लक्ष ठेवून ऐक. बरं म्हटलं महाराज सांगा. म्हणे हे पा, मधात पाणी घ्यायचं, तुपात दूध घ्यायचं, कळलं का म्हणे. महाराज. आणि त्यांनी आईसाहेबांना फोन देऊन दिला. आईसाहेब म्हणे काय गं एवढं काय महत्त्वाचं. म्हटलं आईसाहेब ते माझी चेष्टा करत आहे. म्हटलं बाकी काही नाही, हे मी मधात बोलते ना, तो शब्द त्यांना माझा रेक्टिफाय करायचा आहे. तर आठवण ठेवायचे त्या गोष्टीची. तसंच एकदा काय झालं, आश्रमात महाराजांना कात्री पाहिजे होती.
तर तेवढ्यात काय झालं की नवीन बांधकाम सुरू होते, तर नवीन ऑफिस झालं होतं ना आपल्या इकडे 9 नंबरकडे, तिकडे ऑफिस शिफ्ट झालं होतं. मी जुन्या ऑफिसमध्ये गेले तर ते म्हणाले की नाही नवीन ऑफिसमध्ये ती कात्री ठेवली आहे, म्हणून मी नवीन ऑफिसमध्ये गेले. तर नवीन ऑफिसमध्ये गेले ते म्हणे नाही नाही त्या जुन्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी ती कात्री ठेवली आहे. बरं म्हटलं, मी गेले, शोधली, केली, आणली, गेले महाराजांसमोर घेऊन. तर म्हटलं महाराज कात्री, तर म्हणे काही नागपूरला गेली होती का कात्री घ्यायला? अरे बापरे, म्हटलं महाराज मी इकडून तिकडे हेलपाटेच घेते त्या का, झालं म्हणे आमचं काम. तर एक तर स्विफ्ट खूप होतं आहे महाराजांनी सांगितलं की असं काम झालं पाहिजे, आणि तो सगळ्यात मोठा संकोच व्हायचा. महाराजांसोबत बाहेर जायचं म्हटलं ना, पळूनही आपण मागे राहायचो, त्यांची बरोबरीच करताय, म्हणून तो मोठा संकोच राहायचा कुठे जायचं. तर असं जपाच्या कार्यक्रमाला वगैरे गेलं ना की महाराज तर अनुग्रह देऊन लगेच बाहेर पडायचे. आपल्याला आता ते सगळं आवरायचं आहे, ते साहित्य घ्यायचं आहे, एवढं घेऊन आपल्या चालीने आपण जाणार. महाराज गाडीत बसून गेले तर आपण राहूनच जाऊ, म्हणजे इतकी परीक्षा राहायची ना ती पळापळीची की काय सांगू. पण महाराज त्याची लक्षही ठेवायचे आणि परीक्षाही खूप घ्यायचे माहेर अशा वेळेला. तर असं ते सगळं. त्याच्यानंतर एकदा असंच काय झालं, आश्रमात मी महाराजांच्या दर्शनाला गेले तर महाराज केळ खात होते बरं का. मी गेले तर त्यांनी काय केलं, ते केळाचं साल काढलं आणि ते मला दिलं, आणि आपण केळ खाल्लं. आणि पुढे काय म्हणतात, गुरु खाय केला, छिलका खाय चेला. तर मी आपलं ठेवलं हातात. आता पूर्ण साल तर खाऊ शकत नाही, थोडंसं एवढं तुकडा का. पण तेवढ्यात काय झालं, आईसाहेब आला तिकडनं. तर महाराज म्हणे काय तिची एवढी चेष्टा करता म्हणे, केळ द्या की म्हणे तिला. तर म्हणे खाऊ दे ना, काय होतं आहे म्हणे त्याच्यात. तर मी काही बोलले नाही. मग आईसाहेबांनी केळ आणून दिलं आणि मग महाराजांनी ते केळ दिलं. तर असं मधून केव्हाही आपल्याला हे करायचे. आणि विशेष म्हणजे काय, फोनवर महाराजांशी त्यावेळेला बरंच बोलणं व्हायचं. आपल्याला रडगाणे सांगायची इतकी सवय होती ना की काय सांगावं, त्याच्यासाठी फोन राहायचे. दुसरं महाराज आपण कसे असं तर आपण कधी विचारलेलं नाही. तर सुरुवातीला तर असं व्हायचं की फोन केलं पण की महाराजांना आपलं घडाघडा सांगत जायचं. पण नंतर असं व्हायचं की फोन केल्यावर नुसतं महाराजांनी श्रीराम एवढं म्हटलं तरी इतकं हायचं वाटायचं की पुढचं काही सांगावं वाटायचं नाही. पण महाराज ते काय आपल्याला. मग आमच्याकडे यजमान हवामान खात्यामध्ये ना, मग ते विचारायचं काय म्हणायचं, आज हवामान कसं आहे? चांगलं आहे वारं, नाही उष्ण आहे की थंड आहे? बरोबर आहे वारं. असं करता करता महाराज आपल्याला काय पाहिजे ते घडाघडा बोलवूनच घ्यायचे. शेवटी आपण मूळ पदावर येऊनच जायचं. मग म्हणायचे हां आता बरं वाटतं आहे का? महाराज आता बरं वाटतं आहे. तर महाराज असं काही मनात राहू देत नव्हते, असं सगळं पोटातनं काढून घ्यायचे. असंच एकदा काय झालं, आश्रमात असताना नर्मदा मैयाचं मंदिर आपल्याला माहिती आहे बांधकाम झालेलं, आणि त्याच्यासमोर ठेवायला एक कासव आणलेला होता आणि महाराजांच्या कक्षाच्या तिथेच ठेवला होता. मी नमस्काराला गेले तर ते कासव होता तिथे आणि महाराज मला म्हणाले तुझं वजन किती आहे? तर त्यावेळेला माझं वजन होतं 35 किलो, आता 55च्या वर आहे. तर म्हणाले तुझं आणि कासवाचं वजन सारखंच आहे म्हणे. म्हणलं महाराज कासवाच्या निमित्ताने माझी आठवण करायला याच्याहून जास्त काय. तर हसायला लागले म्हणे हो. तर महाराज इतके स्पॉन्टेनियसली गमती करायच्या. तसंच एकदा एक प्रसंग काय झाला, महाराजांसोबत गाडीने नर्मदा परिक्रमा करायचा योग आला बरं का. तर 2 मोठ्या गाड्या होत्या आणि नंतर आईसाहेबांची अडचण होती म्हणून महाराज छोट्या गाडीने आईसाहेबांना घेऊन आलेले. मग मधून त्या गाडीत बसायलाही मिळायचं. तर काहीतरी झालं, महाराज अशा गमती करायचेच ना. तर मी माझ्यासोबत त्या अंजुताई नानीवडेकर होत्या कोल्हापूरच्या, त्यांना म्हटलं महाराज किती मिश्किल आहे ना. तर हे शब्द महाराजांनी पुढे ऐकला बरं का. आता आम्ही मागे बोलतो आहे, महाराज पुढे बसलेले, वास्तविक त्यांचं काही लक्ष नव्हतं, मिश्किल शब्द त्यांनी ऐकला. तर काय गं म्हणे, काय म्हणाली म्हणे तू? तर मी म्हटलं महाराज काही नाही म्हटलं. तर मी म्हटलं आपण मग मिश्किल काय असतं म्हणे. म्हटलं असं नटखट. तर म्हणे नटखट काय? म्हटलं कृष्णासारखे. पण अच्छा असं आहे का? पण म्हणजे कृष्णासारखे म्हणजे काय? म्हटलं महाराज आता मिश्किल शब्दावरनं आपण माझी मुश्किल केली. म्हटलं आता मी नाही सांगू शकत काय. तर असं म्हणजे ते बरोबर पकडायचे तिथे आपल्याला काय चाललं आहे, यांचा संवाद काय चालला आहे. असं महाराजांसोबत अशा प्रकारच्या खूप गमती जमती व्हायच्या. आता याच्या पुढे काय झालं, महाराजांसोबत बरेच प्रवास पण घडले आपले. तर एक प्रवासाचा मी आवर्जून उल्लेख इथे सांगते की कसं असतं ना, संतांचं आपल्याला माहीत आहे
की त्यांचं कुठे प्रवास करणं, तीर्थयात्रेला जाणं म्हणजे त्यांना काही पुण्य कमवायचं असं नसतं. काय असतं, तिथली ती देवता, त्या नद्या, ते संत त्यांची वाट पाहत असतात. आपल्याला माहिती आहे की जसं गंगा नर्मदा म्हणाली भगवंताला की आम्ही सगळ्यांचे पापं धुतो, पण आम्हाला त्याचा दाह होतो त्याचं काय. मग त्याच्यासाठी त्यांना भगवंतांनी वरदान दिला होता की जेव्हा संत येऊन तुमच्या या पाण्यात स्नान करतील तेव्हा तुमचा तो दाह कमी होईल. आणि आपल्याला आत्मकथन आपण सगळ्यांनी वाचलं आहे की नर्मदा काय, कृष्णा काय, कावेरी काय, भीमा, अमरजा या सगळ्या नद्यांनी महाराजांना बोलवलं आहे. महाराज गेले नाही, बोलवलं आहे की बाळ तू ये, मी तुझी वाट पाहते. त्याचं कारण हे की त्यांना त्यांचा दाह कमी करायचा असतो. आणि आपल्यासारखे अनंत जीव जे देहात आहे ते तर आहे, पण सूक्ष्मातलेही कितीतरी जीवांना त्यांना मुक्त करायचं असतं. त्याच्यासाठी महाराजांनी जास्तीत जास्त प्रवास केले. वास्तविक पाहता त्यांना काय गरज होती. महाराज आत्मसाक्षात्कारी परब्रह्मच होते ना. ते एका ठिकाणी बसले तरी त्यांचं होत होतं, पण त्या ठिकाणी हे जे आपण म्हणतो ना अकारण करुणाकर कसे संत असतात ते हे आहे. आणि ते महाराज जायचे तसे. तर एकदाचा प्रसंग असा झाला, हा महाराजांच्या मातोश्री जेव्हा त्यांचा महानिर्वाण झाला त्याच्यानंतर महाराज त्यांच्या अस्थी घेऊन प्रयागला निघाले होते. आता गंमत कशी झाली, प्रयागला निघताना एका ठिकाणी असं झालं की महाराजांची गाडी आउट ऑफ ट्रॅक गेली, म्हणजे दुसऱ्याच रस्त्याला लागली. पण काय झालं, ज्या रस्त्याला ती गाडी गेली तिथे गेल्यावर त्यांना एक माकड दिसलं. माकडाने देह ठेवलेला होता. महाराज उतरले गाडीतून. महाराजांनी तिथे सोबतच्या लोकांकडनं एक गड्ढा करायला लावला, त्याचा अंत्यसंस्कार केला, त्याच्यावर आपली छाटी घातली आणि मग महाराज म्हणाले की झालं काम, चला इथनं. आणि लगेच येत नाही की ते बरोबर रस्त्यावर आली. आता ही सगळी काय लीला होती. एखाद्या माकडाला सद्गती मिळणं म्हणजे सोपी गोष्ट असेल का. जसं आता आम्ही नेमिषारण्यात गेलो होतो ना, तेव्हा तिथे इतकी माकडं होते की ते अगदी सळो की पळो करायचे. महाराजांना एक खोली मिळाली होती त्याच्याजवळच. तेव्हा नेमकं कर्मधर्म संयोगाने आम्ही दोघंच होतो महाराजांसोबत आणि माझ्याजवळ भोजनाची सेवा होती. तर महाराजांच्या कक्षात कोणी काही फळं दिले तर ती आपल्या कक्षात नेतानाही फार त्रास व्हायचा. ते माकड येऊन झडप घालायचे. म्हटलं महाराज काय करावं. तर महाराज म्हणे ते ऋषीमुनी आहे म्हणे, घेऊ द्या त्यांना काय घ्यायचं आहे ते. आणि मग म्हटलं मग महाराज आम्हाला भीती वाटते, त्याचं काय करायचं. ते एकदम लाल तोंडाचे माकड आणि ते एकदम तोंड आपल्या समोर यायचे. तर महाराजांनी तिथे एक सूत्र दिलं बरं का. महाराज काय म्हणाले, त्यांना रिस्पॉन्स नाही द्यायचा, शब्द आहे महाराजांचा बरं, त्यांना रिस्पॉन्स नाही द्यायचा. आणि दुसऱ्या दिवशी खरंच मी तसंच केलं, हातात घेतलं आणि म्हटलं लक्षच नाही द्यायचं इकडे माकडं आहे. पण मला त्यांनी सहज खोलीत जाऊ दिलं. म्हणजे महाराज इतकं सहज काही काही सांगायचे ना की त्या मोठ्या गोष्टी होत्या. आता या नेमिषारण्यातली एक विशेष गोष्ट सांगायची अशी की त्यावेळेला यांचं महाराजांचं आणि हे महाराजांचे स्पीडनी चालायचे, त्याच्यामुळे हे महाराजांच्या सोबतच राहायचे. तर तिथे महाराज रोज काय करायचे, जंगलात जाऊन फिरून यायचे. आणि आपल्याला माहीत आहे की नेमिषारण सगळं जंगल म्हणजे प्रथम भागवत तिथे झालेलं, 84 लाख ऋषींनी ते ऐकलेलं, चक्रतीर्थ तिथे प्रसिद्ध आहे. तर महाराज जंगलात आत जायचे. एका ठिकाणी काय झालं, महाराजांना एक असं वृक्ष दिसलं, त्या एका वृक्षाच्या बुंध्यावर 7 प्रकारचे पालवी होती. 7 प्रकारची पालवी यांनी आणले होते सगळे पानं सोबत तिथनं. आणि तिथे खालती खूप पाचोळा पडलेला होता म्हणजे. पण महाराजांना ते सगळे संकेत बरोबर होतात झाले. महाराजांनी तो पाचोळा असा बाजूला केला तर इथे महाराजांना छोट्याशा 2 पादुका आणि एक कुबडी मिळाली. तर म्हणजे ती गोंदवलेकर महाराजांची होती ती पादुका आणि ती कुबडी. ती महाराज तिथे घेऊन आले आणि त्यानंतर ती पादुका आणि कुबडी, त्यातली कुबडी महाराजांजवळ अजूनही ठेवलेली आहे, पण त्या पादुका ते परांजपे म्हणून पुण्याचे आहे, त्यांनी आपल्याकडे ठेवलेल्या आहे, त्यांच्या त्या नित्यपूजेत आहे. तर हे जे आपण सांगायचा प्रयत्न करत होतो की सूक्ष्मातल्या गोष्टी त्यांना कुठे काय घडायचं आहे त्यावेळेला महाराज तिथे ते जात आणि ते सादर. हेच आहे की आपल्याला ते कळत नव्हतं की महाराज जायचे तर काही सहज जायचे नाही ना कुठे. असं ते महाराजांनी त्या नेमिषारण्यात जाऊन हे केलं. आता ते नेमिषारण्यात मगाशी मला ताईंनी जसं विचारलं की तुम्ही हे केव्हापासून सुरू केलं काय, तर मी तेच सांगायचा तर थोडा प्रयत्न करते की प्रवचन वगैरे हे काही माझा विषय नाही, ते मला मुळात येत नाही. जसं मी आत्ता हेही सांगते की मला मराठी पण माझी काही एवढी धड नाही आहे, कारण मी हिंदी भाषी नाही आहे, हिंदी क्षेत्रात शिकलेली, हिंदी इंग्लिश. पण काय व्हायचं नेमिषारण्यात,
महाराजांच्यामुळे तो कार्यक्रम महाराजांच्या सत्तेने होतो आहे, महाराजांच्या प्रेरणेने होतो आहे. तिथे जे प्रवचनकार आले होते त्या प्रवचनकाराला सगळी लोक नमस्कार करायचे, महाराजांना साधा नमस्कारही नाही. मग ते कुठेतरी मनाला इतकं वाईट वाटायचं की आपले सद्गुरू आणि ते आज काय पदावर आहे हे लोकांना माहीत नाही, ते फक्त प्रवचनकाराला नमस्कार करून जातात. आपल्या सद्गुरूंबद्दल सगळ्यांना माहिती झालं पाहिजे, ही एक मनात त्यावेळेला प्रामाणिक इच्छा होती. आणि कर्मधर्म संयोगाने असं झालं की 2 दिवसांनी तिथले एक दादा यांच्याजवळ आले की म्हणे तुम्ही महाराजांविषयी काही सांगा. तर हे म्हणे नाही, ही सांगेल. मग यांनी मला सांगितलं. बरं, मी स्वयंपाकाला बसलेली तिथे, मग हे मला म्हणे तुला बोलवलं खालती, आम्ही आपले हात धुतले वगैरे. मला अहो मला काही तयारी नाही, काही नाही, काय सांग म्हणे काय सांगायचं. मग मी आपले महाराजांना नमस्कार केला आणि एक 5 मिनटं महाराजांच्या प्रेरणेने जे काही सांगता आलं ते सांगितलं तिथे. आणि त्याचा जो आपल्याला अपेक्षित परिणाम पाहिजे होता असा झाला की सगळ्यांनी महाराजांच्या पायावर लोटांगणच घेतले. अरे एवढे मोठे संत आपल्यात होते आणि आपल्याला एवढ्या दिवस माहीतच नव्हतं, असं ते झालं. म्हणजे याच्यानंतर तर आम्ही कुठे गेलो, गोमती घाट, चक्रतीर्थ, आणि लोक दिसले की ते पळत पळत महाराजांकडे यायचे. मग ते मला इतकं समाधान झालं की ही संधी मिळाली म्हणून लोकांना कळलं की महाराज कोण आहे. म्हणून तेव्हापासून एक चुटूक राहायची, फक्त कुठेही मोठे मोठे आयोजनं होतात, ते काही होतात ते, किंवा आपण महाराजांसोबत जातो आहे, लोकांना आपण महाराज कोण हे सांगणं सोपं नव्हतं, पण महाराज एवढी मोठी विभूती आहे हे नक्की आपल्याला सांगता येत होतं. आणि तेव्हापासून हा थोडासा बोलायचा प्रवास सुरू झाला. बाकी त्याच्या आगीपिछे आपल्याजवळ काही नाही आहे, फक्त महाराजांची कृपा आहे आणि त्या कृपेतून आपण थोडंसं ते प्रयत्न करतो. आणि खरं तर मी आवाहन करते इथे असलेल्या सगळ्या लोकांना, आत्ताच मला ताईंकडनं कळलं, इथे तर तुम्हाला मार्गदर्शन करायला आहे त्या की कसं करायचं आहे. महाराजांचं एक आत्मकथन घेतलं ना तर तुम्ही त्याच्यातनं प्रवचनं, कीर्तनं आणि सुंदर आयोजनं, तुमच्या इथे एवढी मोठी आयोजनं होतात, तुम्ही स्वतः करू शकता. तर तयार व्हायला पाहिजे. कारण काय, नाहीतरी प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही इथे सगळ्यांना बोलवता, मोठे मोठे वक्ते येतात, त्यांची तयारी आहे, पण आपल्यालाही समर्थ सद्गुरू लाभले ना. मग आपणही जर आता तयारी केली तर आज न उद्या कालांतराने एक तरी तयार होईल, त्याचं समाधान आपल्या सद्गुरूंना, दुसरं काय. त्याच्यामुळे हा माझा विनंती वजा आवाहन आहे सगळ्यांना की जरूर तयार व्हा. उलटून आम्हालाही ऐकायला आवडेल, कारण आता हळूहळू आम्हालाही, एक तर मी सांगितलं की तेवढं काही शब्द सामर्थ्य नाही, तेवढे शब्द संपदा नाही आहे. कोणी अजून सांगितलं छान, त्याला कीर्तनातून सांगितलं, प्रवचनातून सांगितलं तर अजून छान वाटेल. कारण ज्यांचं आपण पायिक आहो सद्गुरूंची, त्यांची कीर्ती वाढवावी, ते तर आपलं कर्तव्यच आहे. कारण त्यांची आणि आपण आता जसं पाहिलं संत एकनाथ, त्या निमित्ताने आपल्याला महाराजांची आठवण होते ना सतत. आपण काही खूप मोठं जप तप किंवा अशी साधना तपश्चर्या नाही करू शकत, पण महाराजांची सतत आठवण ठेवली तर भवसिंधू पारू पावला, असे हे आपल्याला एकनाथ महाराजांचं वचन आहे. इतकं सोपा मार्ग आहे आपल्याजवळ. आणि आनंद असाही आहे, कारण सतत जप आपण करू शकत नाही ना. मला अनुसंधान ठेवणं महत्त्वाचं अशा वेळेला. तर कसं अनुसंधान, कधी प्रवचनं आहे, कधी कीर्तनं आहे, कधी महाराजांच्या आठवणी आहे, बसले चर्चा करत. अनुभव सगळ्यांकडे, विषयच नाही. कोणी काल अनुग्रह घेतला तरी त्याच्याजवळ अनुभव आहे, आणि कोणी 10 वर्ष झाले तरी अनुभव आहे. त्या अनुभवातून आपल्याला आपले महाराज प्रगट करायचे, त्या महाराजांचा अनुभव घेत घेत आपल्याला पुढे जायचं. त्याच्यामुळे असं काही आम्हाला येत नाहीचं उदाहरण मी आहे, मलाही येत नव्हतं, शून्य आहे. पण आज 4 गोष्टी सांगते जे काही असेल ते. त्याचं कारण तेच की आपले महाराज सगळ्यांना कळावे आणि आपल्याला ती अनुभूती यावी. दरवेळेला आपल्याला महाराज नव्याने कळतात, दरवेळेला आपली जशी जशी आकलनशक्ती वाढते आपल्याला महाराज उकलतात. त्याच्यामुळे हे सगळं आपण आवर्जून केलंच पाहिजे. आता मी काही अलौकिक प्रसंग महाराजांचे सांगायचा प्रयत्न करेन. हे बघा, महाराजांचं चमत्कार करणं हा विषय कधी नव्हता, पण महाराजांच्याकडून चमत्कार घडायचे जे आपल्याला प्रत्यक्ष दिसेल. म्हणजे चमत्कार करायचे नव्हते ह्या कोणत्या अनुषंगाने म्हणायचं. आपण आजकाल पाहतो की कोणी काय कुंकू काढून दिलं, कोणी काय ते सुगंधी द्रव्य काढून दिलं, कोणी फुलं पैसा काढून दिला. असले चमत्कार महाराजांकडे नव्हते, पण महाराज त्याला इतकं सामर्थ्यवान करायचे की त्याला काल ज्याच्याजवळ काही परिस्थिती नव्हती, आज तो म्हणतो मी पंचपक्वान्न खातो. हे महाराजांनी त्याला दिलं. काल ज्याच्याजवळ काही परिस्थिती नव्हती, अध्यात्मातला काही दरवळ नव्हता, त्याला आज भक्तीचा सुगंध मिळतो आहे.
हा महाराजांचा चमत्कार. काल एखादा कोणी संकटात सापडला असेल, त्याला अगदी महाराज मी काय करू, यावेळेला अवस्था अशी झाली असेल, त्याला तिथून काढून महाराजांनी सक्षमपणे उभं केलं असेल, हे महाराजांचे चमत्कार. तर हे अलौकिक चमत्कार आहे, हे काही साधेसुधे चमत्कार नाही आहे. या आता चमत्कारात आपण विशेषत्वाने जे सांगायचं आहे की आता आपण इथे अनुभव घेतो दरवर्षी. महाराजांनी काय केलं बघा, आता ह्या अमरावतीचा दरवर्षीचा अनुभव आहे की जमीन नांगरली आणि त्याच्यात बी पेरलं. बी पेरल्यावर आज त्याचे पिकं इथे दिसतात. ते दिसतात आहे ना, आज किती लोक नामाला लागले इथे. पहिल्या वर्षी कोणाला कल्पना तरी असेल का की आपण एवढा मोठा कार्यक्रम करू शकू, एवढे लोक येतील, एवढं सगळं आयोजन करू शकू. भीती. आता याच्यातनं मला आठवलं, नागपूरला असताना आम्हाला महाराजांनी असंच, नाशिकला जन्मोत्सव झाला होता 2003 सालचा. तर तिथे महाराजांनी यांना बोलवलं आणि म्हणे माईकवर जाहीर कर पुढचा कार्यक्रम नागपूरला. आता यांनी जाहीर तर करून दिलं आणि त्यावेळेला आम्ही 5च लोक अनुग्रहित होतो नागपूरचे. आणि मग आम्हाला पुन्हा तेच 5च लोक जन्मोत्सव कसा काय करायचा नागपूरचा. पंचायत आली ना. पण मी करता म्हणसी तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणसी पावशी यश कीर्ती प्रताप. हा अनुभव तेव्हा आलेला. आणि पण आता महाराजांना सांगितलं आहे करायचा. आता विषय असा, लोक येतील, त्यांची व्यवस्था कुठे करायची, खायचं प्यायचं कसं, कार्यक्रम कसे. आता हे आयोजन इथे सगळे होतात, त्याच्यामुळे यांना सगळी कल्पना आहे किती उलाढाली एका कार्यक्रमाच्या मागे करता येतात. पहिलं तर आलं की कार्यालय जन्मोत्सव आपला महाराजांचा कार्तिक वद्य षष्ठी, म्हणजे त्यावेळेला सगळ्या याची रेलचेल असते, सगळी कार्यालय बुक असतात, मिळणं दूर. आणि आपल्याजवळ आपण अगदी प्रामाणिकपणे खालती येऊन बोलतो सगळ्या गोष्टी. पैसा पहिला कार्यालयाला द्यावा लागेल, अन्नदान, कार्यक्रम, म्हणून कसंच करायचं. मग महाराजांचं नाव घेत एका कार्यालयात आपण अप्रोच केलं. आता महाराजांचं नाव घेतलं तिथे आणि ते 3 दिवस सहज कार्यालय द्यायला तयार झाले. आता गंमत अशी की ते कार्यालय तर मिळालं. जसं जसं हे लोक जात गेले तसे आजूबाजूचे 2 कार्यालय अजून आपल्याला मिळाले आणि त्यांनी सगळ्यांनी विनामूल्य आपल्याला कार्यालय दिले. तर जो कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यालय मिळेल की नाही असं वाटत होतं, तिथे महाराजांचा जप उत्सवाचा कार्यक्रम एका कार्यालयात झाला, जेवणं एका कार्यालयात झाली आणि एका कार्यालयात लोकांच्या थांबायची सोय झाली. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम नागपूरचा तो झाला की आम्हीच चाट पडलो पाहत की हे सगळं काय होतं आहे. आणि सांगायलाच नको, महाराज जिथे जातात तिथे असा हॉल खाली दिसण्याची शक्यताच नाही. तिथे लोक ओळखीचे नाही, पाळखीचे नाही. म्हणजे हा एक प्रसंग की महाराजांनी एवढा मोठा कार्यक्रम तिथे तो करून घेतला. आणि त्या कार्यक्रमातलं एक विशेष असं की त्यावेळेला तिथे पंडित काका धनागरे, आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतील, ते आलेले होते. आणि संतांची भेट काय असती ते पहिली पाहायला मिळाली. पंडित काका जसेच त्या सभागृहात आले, त्यांची ओढ की महाराजांना साष्टांग करायचं, महाराजांची ओढ त्यांना साष्टांग करायचं, दोघं ऐकेना. मग दोघांनी एकमेकांना उचलून अशी छान भरत भेट घेतली तिथे. तर ते पाहताना तर असं म्हणजे इतकं विलक्षण ते होतं सगळं. संतांची भेट काय असते तो प्रसंग त्या दिवशी पाहायला मिळाला. आणि मग पंडित काकाही छान आनंदात त्या कार्यक्रमात आले. सगळं कार्यक्रम छानसा पार पडला. आणि या अनुषंगाने मला एक प्रसंग आणखीन सांगायचा होता की जसं मी सांगितलं, नागपूरला आमचा अनुग्रह झाला आणि त्या दिवशी आपल्याकडे सहज लोक येऊन बसले. त्यानंतर काय झालं की त्या लोकांना आपल्याबद्दल म्हणजे आपल्या वेटाळ्यातल्या लोकांना आपल्याबद्दल इतकं प्रेम वाटू लागलं. याच्या आधी त्यांनी कोणी संतांना पाहिलेलंच नाही ना, की मग ते काही असलं की ते आमच्याकडे यायचे. नाही तुमच्याकडे महाराज आले, नाही तुमच्याकडे महाराज आले. आता आपण काय करू, या रामनवमीत पहिल्या दिवसापासून 9 दिवस दिंडी काढू म्हणे. तर ते स्वतःहून आपल्या घरी यायचे, पहिला नमस्कार महाराजांना करायचे आणि तिथून आम्ही पूर्ण वेटाळात दिंडी काढून यायचो. मग रोज कोणी आपल्या मनाने प्रसाद आणतोय काय, कोणी काय वाटतंय, कोणी छान टाळ मृदुंग घेऊन येतोय काय, अशी जोरदार दिंडी राहायची. आणि रामनवमीच्या दिवशी तर प्रसाद असा राहायचा, कोणी काही आणतोय कोणी काही आणतोय, आपण त्याच्यात काहीच केलेलं नसायचं. ते लोकांनीच केलेला कार्यक्रम असायचा आणि त्यांना ते प्रेम होतं की नाही इथे महाराज आले म्हणजे इथे राम आहे. आणि त्याच्यानंतर योग असा झाला, वर्षभराने महाराज आपल्याकडे 1 दिवस मुक्कामाला आले. मुक्कामाला आल्यावर मग महाराज सवयीप्रमाणे 13 तास जप करायचा.
जपाचं आयोजन झालं. आता ते आमच्या वेटाळ्यातल्या लोकांनी काय करावं, भंडारा करू म्हणे महाराज आले तर. बरं, त्याच्यात आता मला काहीच माहीत नाही. आम्हाला कोणी तेलाचा डब्बा आणतो आहे, कोणी साखर आणतो आहे, कोणी तांदूळ आणतो आहे, कोणी भांडी आणतो आहे, सगळं परस्पर तयार तिकडे. आणि एवढा मोठा भंडारा झाला की जे लोक आम्ही कधी आयुष्यात पाहिले नाही ते सगळे लोक येऊन जेवून गेले, महाराजांचे दर्शन घेऊन गेले. आणि तो आता सगळ्यांना आपल्याबद्दल एक वेगळंच प्रेम वाटू लागलं होतं महाराजांमुळे, की नाही तुमच्याकडे महाराज केव्हा येतील, सगळ्यांचा ओढ राहायची, मग महाराज केव्हा येतील आम्हाला सांगा. तर हे महाराजांचं जे कार्य आहे ना ते अलौकिक कार्य इथे. आणि त्याच्यानंतर महाराजांच्या अलौकिक कार्यात मला एक आणखीन सांगायचं आहे की महाराज असे जपाचे कार्यक्रम घ्यायचे तर एक नूल म्हणून गाव आहे आपलं कोल्हापूरच्या आजूबाजू कुठेतरी. त्या गावाचं वैशिष्ट्य असं की तिथे मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, पण ते एक व्यक्ती होते, पण त्यांची थोडी अशी म्हणजे जबर प्रवृत्ती होती. समजा धाक होता त्यांचं नाव आलं की सगळे घाबरायचे त्यांना, असे ते. पण त्यांचा आणि महाराजांचा संपर्क आला तर वाल्याचा वाल्मिकी कसा होतो हा त्याच्यातला प्रसंग आहे. आणि त्याच्यात काय बदल झाला त्याच्यानंतर त्यांनी त्या धाकाचा वापर काय करावा, प्रत्येकाला धरायचं आणि महाराजांचं चरणी आणून सोडायचं, धरायचं आणि महाराज चला अनुग्रह घ्या, चला अनुग्रह घ्या करता करता त्यांनी 10 गावाचे लोक महाराजांच्या चरणांवर आणून अनुग्रहित केले. आणि मग काय झालं की तिथेही तो असा महाराजांचा भंडारा झाला. तर 1-1.5 हजार लोक येतील असा त्यांचा अंदाज होता, म्हणून तेवढा स्वयंपाक सिद्ध झाला 1-1.5 हजाराचा. आणि पाहता पाहता तिथे इतके लोक येऊ लागले की ते आयोजक घाबरून गेले की आता काय करायचं, 1.5 हजार कुठे 10 हजाराची संख्या दिसते. गेले महाराजांकडे, महाराज कायच करायचं. तर महाराजांनी अगदी गोंदवलेकर महाराजांसारखा प्रसंग आहे, आपली छाटी घेतली, त्याच्यावर टाकली, त्याच्यावर थोडं तीर्थ टाकलं, बस म्हणे ही छाटी काढायची नाही, प्रसाद चालू द्यायचा. आणि 10 काय 15 हजार लोक जेवून गेले. सगळे जेवल्यावर जशी ती छाटी काढली, अन्न जसं होतं तसं शिल्लक. हा मोठा चमत्कार महाराजांचा तिथे. कारण अन्नदान महाराजांचं ब्रीद, त्याच्यामुळे 10 हजार लोक आले तरी अन्न कमी पडायला नको, हा त्याच्या मागचा उद्देश. महाराजांनी हा मोठा एक तिथे प्रसंग घडवून आणला. त्यानंतर अजून एक सांगते की महाराजांचा विवाह झाल्यावर काही लोकांची मनं फार खट्टू झाली. आता महाराजांनी विवाह केला याच्यात विषय वेगळा आहे म्हणा, मला बोलायची इच्छा असते पण मी बोलत नाही ते, पण असो ज्याचा त्याचं प्रारब्ध ते बोलण्या करण्याचं. तर काय झालं की महाराजांचा करकंबला एक कार्यक्रम होता, बारामतीच्या जवळ हे करकंब गाव. आणि महाराजांना तर जपाची अत्यंत आवड. तर त्या गावातले काही लोक कसे महाराजांच्या म्हणजे असे द्वेषात्मकच बोलायचे, आणि काही आपली भक्त होते ज्यांना महाराजांबद्दल अत्यंत प्रेम. तर त्यांचं काय होतं की ते जपाला यायचे पण महाराजांच्याबद्दल अद्वा त्यांच्या मनात जे येईल ते बोलायचे. शेवटल्या दिवशी तिथे काय झालं, जे भक्त होते त्यांना ते वाईट वाटायला लागलं की महाराज आम्ही हे पाहू नाही शकत आहे, हे सगळं चाललेलं आहे. महाराज म्हणायचे थांबा. महाराजांचं एक विशेष होतं, महाराज काय म्हणायचे अशा लोकांसाठी, अरे त्यांची पोटं बिघडली आहे, त्यांना ओकून घेऊ द्या, ओकून झालं की त्यांना बरं वाटेल. बघा महाराजांची काय स्थिती होती. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांना वाटायचं की महाराज तुम्ही फक्त आज्ञा द्या, आमच्या परीने आम्ही नाही पटतो त्यांच्याशी. महाराज म्हणायची शांत राहायचं. अगदी हा वाक्य, त्यांची पोटं बिघडली आहे, त्यांना ओकून घेऊ द्या, एकदा ओकून झालं की त्यांना बरं वाटेल. आणि मग त्या करकंबला शेवटल्या दिवशी काय झालं, तिथे मारुती एक, त्या मारुतीला असं दरून घाम फुटला, म्हणजे अगदी धारा वाहू लागल्या. मग ते भक्त आले आणि महाराजांना सांग, महाराज मारुतीच्या अंगातनं असं पाणी निघतं आहे. त्यांना ते घामा फुटल्या आहे तोपर्यंत कळलं नव्हतं. तर महाराज लगेच आले तिथे धावत, आणि महाराजांनी आपली छाटी काढली आणि त्यांचा घाम पुसला. आणि महाराज म्हणे, इतका जप झाला मारुतीराया, तुम्हाला इतका आनंद होतो आहे का की एवढे नाचताय, दरदरून घाम फुटला, आता शांत व्हा, असं महाराज त्या मारुतीला म्हणतायत. आणि महाराजांनी तो घाम पुसला. आणि अजून एक विशेष म्हणजे त्या मारुतीच्या कपाळाच्या इथे महाराजांची पूर्ण प्रतिमा उमटली तिथे. म्हणजे ज्या लोकांनी हे
मी त्यांच्याकडनं फोटो मागितला होता आज दाखवायला, पण त्या म्हणाल्या की माझ्याजवळ नेमका तो फोटो नाही आहे. म्हटलं पाठवाल कधी. आणि हा फोटो आम्ही पाहिलेला आहे बरं का, म्हणजे याच्यात काही खोटं नाही आहे. ज्यांनी प्रत्यक्ष होते त्यांनी पाहिला. आणि मग जे तिथे जे बोलणारे होते त्यांची त्या दिवशी तोंड बंद झाली आणि मग ती महाराजांना शरणागत झाले. तर हा चमत्कार महाराजांना दाखवायचा नव्हता, पण म्हणतात ना, भक्ताची काळजी भगवंताला. भगवंत एकदा आपल्याला काही बोललेलं उणं सहन करतो, पण भक्ताला नावं ठेवलेले भगवंताला चालत नाही. तर भगवंत प्रचिती दाखवतो तिथे. संत आपल्या महाराजांसारखे संत चमत्कार करत नसतात, ते चमत्कार भगवंताकडनं घडत असतात. तर या एवढा मोठा प्रत्यंतर त्या दिवशी लोकांना आला. आता काही एक प्रसंग म्हणजे महाराजांनी तुमच्या आमच्यासारख्याला तर नामाला लावलंच नाही का, पण महाराजांनी सूक्ष्म जीवांचाही खूप उद्धार केलेला. त्यातले काही प्रसंग आपण आत्मकथनात वाचले की अगदी ब्रह्मसंबंधाला मुक्ती दिली आहे, नर्मदेत किटीघाटला जनमानवांना मुक्ती दिली आहे. ते जलमानव होते, ते म्हणाले की आणि जलमानवांची मुक्ती कशी बघा, नामाचं काय सामर्थ्य आहे महाराजांनी याच्यात दाखवलं की ते जलमानव महाराजांना म्हणतायत, महाराज तुम्ही फक्त नामस्मरण करा इथे बसून, त्याच्याने आम्हाला बरं वाटतं आहे आणि आम्ही त्याच्याने मुक्त होऊ. आणि ते महाराजांच्या श्रीमुखातून ते नाम ऐकून त्यांची मुक्तता झाली आणि त्यांच्या दिव्य ज्योतीहून ते अनंतात विलीन होऊन गेले. तर महाराजांच्या नामस्मरणात ते सामर्थ्य होतं. आपण ना बघा, खरं सांगू का, काही वेळेला माझ्या मनात तेच येतो की आपण जेव्हा मोठे मोठे संकल्प करतो 13 कोटी वगैरे, आपल्यालाही दडपण येतं ना की कसं काय एवढं का होईल, करतातच सगळे इथे. पण जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, ज्यांच्या जोरावर एवढं मोठं कार्य चाललं आहे, त्यांना काय अवघड आहे हो. त्यांच्या नसानसातून नाम प्रगट होत राहतं. अनंत कोटी तर नाम रोज महाराजांचं चालू आहे. त्यांच्या सत्तेवर आपण ते तर आपल्याकडनं करून घ्यायचं आहे म्हणून हे कार्यक्रम आहे, नाही तर महाराजांना 13 कोटीचे आयोजन करायची काही गरज नाही. तुमचं आमचंही नामस्मरण झालं पाहिजे म्हणून ते, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण तिथे करून घेतात ते सगळ्यांकडनं. तर हे त्यात काय झालं की एकदा असंच आम्ही सांगली कागवाडच्या जवळ येत होतो, महाराजांसोबत होतो आम्ही. पण त्यावेळेला काय झालं, भक्तांचेही खरंच खूप तऱ्हा आहे. काही भक्तांनी काही आक्षेप घेतले, तेव्हापासून महाराज कोणाकडे जाऊन जेवत नव्हते. प्रवासातही कुठेही गेले तर महाराज सोबत शिदोरी ठेवायचे, असली तर खायचे, नसली तर महाराज उपाशी राहायचे. हा प्रसंग आम्ही पाहिला. आम्ही महाराजांसोबत नैमिषारण्याला जेव्हा गेलो इंदोरवरून, तेव्हा इंदोरवरून दिल्लीची फ्लाईट होती. फ्लाईटमध्ये महाराज तशी प्रवासात असं काही खात नाही जिथे शिवाशिव होईल वगैरे, पाणी पण नेत नव्हते. आणि काय झालं की त्या दिवशी फ्लाईट लेट झाली, म्हणजे 1 तासाची फ्लाईट जवळपास 18 तास लेट झाली. मग आता आमच्यासाठी तर म्हणजे एअर इंडियाच व्यवस्था करून देते प्रवासांसाठी, पण महाराजांसाठी काय. तर महाराजांनी खाल्लंही नाही पिल्लंही नाही 18 तास महाराज. आणि आम्ही विचार करून राहिलो निदान नारळ पाणी मिळालं तर महाराजांना देऊ, पण एअरपोर्टवर कसलं नारळ पाणी मिळतो आहे, ते आपले डब्याचं सगळं जंक फूड हे किंवा ते जे काही असेल ते काही महाराज घेत नाही. त्या दिवशी महाराजांचं आम्ही ते संकल्प पाहिला की कसं ते महाराजांना तर जसं आठवणी नाही की आपण काही खाल्लं नाही आहे पिल्लं नाही, महाराज शांत. जेव्हा आम्ही लखनौला उतरलो तेव्हा यांनी सर्वात आधी जाऊन पहिले नारळ पाणी शोधलं आणि महाराजांना नारळ पाणी दिलं. तेव्हा कुठे आम्हाला समाधान झालं. पण महाराज असं कुठेही काही खात नव्हते. आणि भक्तांमुळे असं जे मी मुख्य सांगत होते की तेव्हा महाराज बाहेर गेले की बाहेर बसायचे घराच्या, पण घरात जात नव्हते महाराज. इतकं महाराजांचं ते, कारण आता ते त्यांनी संकल्प केला होता. मग ते फार वाईट वाटायचं की महाराज घरासमोरनं जातात ते भक्तांच्या, महाराज उपाशी आहे आणि ज्या भक्तांसाठी जातात ते चांगले खातात आहे, महाराज तर भक्तांसाठी जातात ते उपाशी राहतात आहे, असं त्यावेळेला होतं. आणि ह्या सांगलीमध्ये एका घरात काय झालं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरात अशी बाधा आहे आणि ती बाधा थोडकी नाही आहे, 7-8 लोक आहे म्हणे तिथे असे. ते सगळं कुटुंब घाबरलेलं होतं. त्यांनी महाराजांजवळ विनंती केली, महाराज कसं करायचं काय. आता महाराज घरात जात नाही आहे. बघा महाराज काय म्हणाले, ठीक आहे तुम्ही बाहेर पेंडॉल लावा घराच्या आणि 13 तासाचा जप ठेवा, आतमध्ये तुम्ही जप करा, पेंडॉलमध्ये आम्ही येऊ. आणि महाराज त्या पेंडॉलमध्ये जाऊन बसले, जप झाला.
बरं, आता इथे महाराज काही अशी विशेषत्वाने दाखवतात की आपण काही करतोय, की काही मंत्र म्हणतात की पाणी शिंपडतात, काही नाही. फक्त महाराज जाऊन बसले तिथे, थोड्या वेळाने उठले महाराज तिथनं, जप झाला. दुसऱ्या दिवशी त्यांचा लगेच फोन आला, महाराज आमच्या घरात सगळं वातावरण बदललं आहे, सगळं नाहीसं झालं. महाराज असं दाखवून काही केलेलं नाही की आता अगदी लगेच मंत्र म्हटले, पाणी शिंपडलं आहे आणि तुम्ही हा यज्ञ करा आणि याग करा आणि याच्याने नामस्मरण म्हणजे नामस्मरण. नामाशिवाय महाराजांनी कधी कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेलं नाही. आपण जितकेही लोक जायचं, आपले 100 प्रकार राहायचे, त्यांना सांगायचे. सगळ्यांनाच माहीत आहे कोणाची काही कटकट, कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाचा काही. महाराज काय सांगायचे, जप करा होईल बरं. आणि महाराजांचं ते बोलण्यात इतकं सामर्थ्य होतं की ते जप करा होईल बरं, की असं वाटायचं खरंच होईल बरं. आणि व्हायचंच, म्हणजे विषयच नाही. ते महाराजांचं ते नामावर इतकं भर घालायचे ना महाराज, आणि नामाने सगळं करायचं. असेच 2 प्रसंग. आणखीन एक मुंबईचा प्रसंग आहे. म्हणजे काय झालं, थोडा म्हणजे गरीब कुटुंबातल्या त्या मुली होत्या, पण शिक्षणाला मुंबईला गेल्या आणि त्यांनी एक फ्लॅट घेतला तिथे. आता भाडं वर्षभराचं भरून झालं, सगळं पगडी वगडी पद्धत जी ती दिली, आणि त्यांना तिथे जाऊन तसा बाधेचा प्रकार अनुभवास आला. मग त्या घाबरल्या, आता सोडताही येत नाही, एवढा पैसा नाही आपल्याकडे. तिची एक मैत्रीण महाराजांची अनुग्रहित होती. मग तिला सांगितलं, तर तिने महाराजांना विचारलं की महाराज, माझ्या 2 मैत्रिणी हे कसं करूया महाराज. महाराज म्हणे, ते काही झालं तरी त्यांना म्हणा त्या ठिकाणी बसा आणि रात्रभर जप करा म्हणे, 13 तास उठायचं नाही म्हणे तिथनं. मात्र ती मैत्रीण पण तिच्यासोबत गेली आणि त्या दिवशी त्यांनी निर्धाराने 13 तास जप केला तिथे, आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं ते संकट निरसन झालं. म्हणजे न कळत एवढं मोठं महाराज संकट सगळ्यांचं हारायचे, ते आपल्याला कळतच नव्हतं की पुढे काय संकट आलेलं आहे आणि काय चाललं आहे. तर हे आणि कोल्हापूरचेही 2-3 प्रसंग असे आम्ही पाहिले की ते तर आम्ही पाहिलेलं आहे की ते नवरा बायको दोघं महाराजांच्या दर्शनाला आलं आणि त्या ताईंना ती बाधा होती. तर ते जे तिचे मिस्टर होते त्यांना महाराज अनुग्रह घ्या म्हणून म्हणाले. तर ते बसले, तर ती त्यांना अनुग्रह घेऊ देईना. नाही म्हणे, यांना तुम्ही अनुग्रह नाही द्यायचा, यांना. ती अशी ओढत होती ताकदीने त्यांना. मग महाराजांनी नुसता एक दृष्टिक्षेप केला त्यांच्याकडे आणि आधी त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांना म्हणे तुम्ही जाऊन बसा शांत. मग त्याच्यानंतर ती लगेच शांत झाली बरं का, बसली आणि मग स्वतःहून म्हणते महाराज मला अनुग्रह द्या, आणि महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. महाराजांचं सामर्थ्याचा आपण विचार करायला गेलं ना, तर इतकं म्हणजे ते परब्रह्म काय असतं ना, हे चुणूक अशी होती तिथे. आणि महाराजांनी त्यांचे, आणि असे भरपूर प्रसंग आहे ज्यांना ह्याही ज्या त्रास होते ते महाराजांनी निरसन केले, आणि महाराज जायचे त्यांच्याकडे. असं कोणाला कधी महाराजांनी नाराज नाही केले या गोष्टीसाठी. असंच महाराजांचा जपसंकल्प जेव्हा चालायचे बघा, तेव्हा आपल्याला माहीत आहे की महाराज गोंदवलेकर महाराजांचा जो 100वी पुण्यतिथी होती तो महाराजांनी अत्यंत ठाटाने साजरा केला. म्हणजे महाराजांचा 13 आकडा त्यांच्या आवडीचा असल्यामुळे 13 ठिकाणी 13 कोटीचे जपसंकल्प त्यावेळेला महाराजांनी घेतले. त्यातल्या त्यात नाशिकचा म्हणजे विश्वविक्रमी सोहळा असा झाला. एका दिवसात 27 कोटी जपसंकल्प तिथे झाला, आणि ते इतकं अप्रतिम झालं की एकदा सुनील दादा चिंचोळकर पुण्याच्या कार्यक्रमात आले होते. जेव्हा महाराजांना देहात होते यायचे तेव्हा त्यांनाही बोलवलं. तेव्हा त्यांनी काय आवर्जून सांगितलेलं की गोंदवलेकर महाराजांचे भरपूर परमशिष्य झाले आणि त्यांनी प्रचंड कार्यही केलं, पण श्रीराम महाराजांनी जे कार्य केलं आहे ना, त्या कार्याची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी, हे कार्य महाराजांनी केलं आहे. तर त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना खरंच इतका आनंद झाला होता की खरंच महाराजांचं काय अफाट कार्य आहे. आणि त्यावेळेला महाराजांचं जपाच्या कार्यानंतर महाराज जिथे जायचे ना तिथे नामाचं सोडून काहीच त्यांचा हे नव्हता. आणि एक नामाच्या याच्याने महाराजांनी इतक्या लोकांचं बदललं होतं. आणि त्यातल्या त्यात हे सांगते की महाराजांच्यामुळे तर झालं क्रांती, पण हे आपलं जे ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन हा ग्रंथ आहे ना, याच्यामुळे भरपूर लोकांच्या आयुष्यात खूप बदल आला. म्हणजे असे लोक मी पाहिले आहे की ज्यांनी
आत्मकथन वाचलं आहे आणि ते आत्मकथन घेऊनच आश्रमात आले त्याच्यानंतर की आता आम्हाला महाराजांचा अनुग्रह पाहिजे. कारण ती प्रेरणा महाराजांनी आत्मकथन ग्रंथात काय सांगितलं आहे, 2च गोष्टी आवर्जून, एक सद्गुरू भक्ती, दुसरं नामस्मरण. आणि या कलियुगामध्ये सद्गुरू भक्ती सोडून दुसरं साधन नाही हे महाराजांनी आवर्जून सांगितलं. कारण जे त्यांनी केलं तेच त्यांनी सांगितलं. आणि त्यांचा प्रभाव का केला, कारण त्यांनी जे केलं ते सांगितल्यामुळे त्याचा प्रभाव झालेला. सांगणाराची त्याच्या मागे शक्ती असते. जसं जेव्हा आपण अनुग्रह घेतो, एकदा मला आठवतं आहे की अच्युतदादा म्हणाले होते, म्हणे मी महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही कोणालाही अनुग्रह देता, त्याची पात्रता पाहत नाही, काही नाही. तेव्हा महाराज म्हणाले होते मी बी पेरायचं काम करतो, आज उद्या कालांतराने त्याचं झाड उगवेलच. तर राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. श्रीराम. मी काही प्रवासांचं वर्णन सांगत होतो. श्रीराम. प्रवासामध्ये जसं मी सांगितलं की काय असायचं ना, बऱ्याच वेळेला आपल्याला कळायचंच नाही महाराजांचं कार्य काय सुरू आहे. आणि काय झालं की रामेश्वरम आम्हाला एकदा महाराजांसोबत जायचा संधी आली. त्याचा प्रसंग मी एवढ्यासाठी सांगते की ते रामेश्वरम यात्रा मुख्यत्वाने आईसाहेबांसाठी होती. आईसाहेब म्हणाल्या होत्या माझ्या सगळ्या यात्रा झाल्या, मला रामेश्वरमची यात्रा करायची आहे. आता आईसाहेब सोबत आहे बरं का. महाराज रामेश्वरमला आपण गेलो ना, तर तिथे काय झालं की रामेश्वरमचं जे मंदिर आहे तिथे आतमध्ये एक पार्वतीचं मंदिर आहे. तर दर्शन झाल्यावर त्या पुजाऱ्यांनी काय केलं, पार्वतीच्या गळ्यातला हार महाराजांना दिला. महाराजांनी काय केलं, तो हार लगेच आईसाहेबांच्या गळ्यात घातला आणि म्हणाले 13 तुझको अर्पण. आता तेव्हा आपल्या काहीच लक्षात आलेलं नाही बरं का. सगळं एक तर सांगितलं ना, अशी घाई राहायची की काय चाललं काही कळायचं नाही. पण त्या पार्वतीचा हार महाराजांनी आईसाहेबांच्या गळ्यात घातला आणि 13 तुझको अर्पण. आणि त्याच्यानंतर काय झालं, तिथून आपल्याला जायला झालं विष्णुकांचीला गेल्यावर काय झालं की आईसाहेबांनी महाराजांची पाद्यपूजा केली बरं का तिथे. आणि तिथे छान कमळाच्या फुलाचा हार वगैरे असं सुंदर फोटो आहे ते महाराजांचे. ती पाद्यपूजा केली. आणि जेव्हा आईसाहेबांनी नमस्कार केला तर महाराज आईसाहेबांना म्हणतात सो जानी हर कुलकुल मंजुल मंगल मूल बाम अंग फरकन लगे. म्हणजे सीतेनी जे आशीर्वाद मागितला होता ना रामासाठी, तो आशीर्वाद तिथे महाराजांनी त्यांना दिला. आणि त्याही पलीकडे कामाक्षी मंदिर आहे बघा. त्या कामाक्षी मंदिरात जेव्हा आपण गेलो ना, म्हणजे आता इथे आपल्याला महाराजांचे ते भाव कधी पाहायला मिळाले, ते परब्रह्म होते, पण आईसाहेबांचे भाव पाहायला मिळाले. कामाक्षी देवीच्या मंदिरात आईसाहेब जशाच उभ्या राहिल्या तशा अविरल अश्रुधारा आणि तटस्थ नुसत्या धारा लागलेल्या. कर्मधर्म संयोगाने तिथे त्यावेळेला कोणी दर्शनाला नव्हतं आणि आईसाहेबांच्या मागे मीच उभी. त्याच्यामुळे मी पाहते आणि एवढं कळत होतं की त्यांना आता डिस्टर्ब करायचं नाही आहे. पण 5च मिनटात महाराज आले. महाराजांनी त्यांना धरलं आणि समोर चला. म्हणजे आईसाहेबांची भावसमाधी पुष्कळ ठिकाणी लागत होती त्या रामेश्वरमला, ते पाहायला मिळाली. पण महाराज त्यांना लगेच तिथनं काढून समोर नेत होते. तसंच तिथे एक पक्षी तीर्थ आहे, तिथे आम्ही गेलो. तर ते अलीकडे काय झालं आहे, तिकडे पक्षी यायचे बंद झाले आणि पायऱ्या अशा उंचच्या उंच आहे. पण गेलो आपण महाराजांसोबत वगैरे आणि तिथे गेलो तर ते पक्षी नव्हतेच आधी तिथे. मग महाराज म्हणे की ठीक आहे बसू आपण थोडा वेळ. 5च मिनटात ते पक्षी आले तिथे. तिथल्या लोकांनाही आश्चर्य वाटलं, म्हणे अलीकडे हे पक्षी येत नाही म्हणे महाराज. अर्थातच महाराज होते तिथे म्हणून ते आले. त्यांनी तिथे फेरा मारला असा आणि गेले. तिथून उतरताना मी म्हटलं महाराज किती अवघड आहे या पायऱ्या, याच्यापेक्षा आपला बढवा चांगला, असं मी म्हटलं. बढवा बरं. तर लगेच महाराज काय म्हणतात, कळलं का म्हणे, मग याच्यासाठी तीर्थयात्रा करायचं असतात की कळलं पाहिजे की आपलं बढवा सगळ्यात चांगलं, तिथेच जायचं आहे, अजून कुठे जायचं नाही आहे. बोध जे महाराज देतात ना ते असं सेकंदात द्यायचे आणि निघून जायचे. पुढे तुमच्या लक्षात राहिलं तर ठीक, नाही तर झालं. आणि त्याच्यानंतर आमचं जाणं झालं तंजावरला. आपल्याला माहीत आहे तिथे कल्याण स्वामीचा मठ आहे आणि समर्थाने ज्या झोळीत भिक्षा मागितलेली आहे ती झोळी तिथे आहे. आणि जिथे महाराज जायचे तिथे तो
सगळं वेगळंच असायचं ना. त्या पुजाऱ्यांनी लगेच महाराजांना आत बोलवलं, ती भिक्षा झोळी दाखवली आणि त्यानंतर त्यांनी महाराजांना ती झोळी दिली, घ्या महाराज तुम्ही भिक्षा घ्या. आणि लगेच महाराज आमच्या सगळ्यांच्या समोर ओम भवती भिक्षां देवी आणि मनाची श्लोक म्हणत म्हणत ती झोळी घेऊन आले. मग आम्हालाही आमच्याजवळ जे होतं ते झोळीत टाकलं. महाराजांना इतका आनंद, ती भिक्षेची झोळी मिळाल्याबरोबर त्यांना जर अडवलं नसतं तर मला वाटतं अख्ख्या तंजावरमध्ये गेले असते ते भिक्षा घ्यायला. आणि काय ते महाराजांचं होतं, म्हणजे हे सगळं जेव्हा आपण प्रवासात गेलं ना की महाराजांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळायचं. आणि सगळं वातावरण असं खेळीमेळीचं ठेवायचं. मध्येच कुठे आपल्याला काकड्या कच्चं खायला आवडायचं. काकड्या दिसल्या की थांबवा थांबवा गाडी, नारळ पाणी दिसलं की थांबवा आपला हॉल्ट आहे आता इथे, नारळ पाणी प्या. असं हसत खेळत ते सगळा प्रवास करवायचे. म्हणजे 18 तासाचा प्रवास कसा होतो आहे, कधी त्याचा शिनोठा होत नव्हता. आणि विशेष तत्वाने मला असं वाटतं आता आपला वेळ होत आला आहे तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आजच्या या काळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परमार्थाची आवड सगळ्यांना आहे, पण सगळ्यांना एक धाक आहे. कारण जे काही समाजात चाललं आहे त्याच्यामुळे असं वाटतं सगळ्यांना आपण बरे आणि आपलं घर बरं. पण अशी चुका करू नका. कारण काय आहे ना, ही मानवदेह फार अवघड आहे असं संतांनी सांगून ठेवलं आहे की मना ही तनू फार पुण्य मिळाली, इला तू करी सद्गुरूंच्या हवाली. सद्गुरूंच्या हवाली केल्यावर तुम्हाला काहीच करायचं नाही, पण त्याला तुम्ही रोखून ठेवलं तर तुमची फजिती होते. पण मग आता काय करायचं तर अनुग्रह कुठे घ्यायचा याविषयी थोडं सावध व्हायचं. सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या ठिकाणी परंपरा दिसेल त्या ठिकाणी अनुग्रह घ्यायचा. जसं आपण सगळे रामदासी परंपरेचे माईक आहो. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराजांच्या मागे मोठी परंपरा आहे. गोंदवलेकर महाराज, रामदास स्वामी, प्रत्यक्ष हनुमंत आणि रामराया, ह्या परंपरेतले आपण आहे. मग ती परंपरा श्रीराम तर ती परंपरा त्या भक्तांना सांभाळतील. आपल्याला माहीत आहे या परंपरेत अधिकाराशिवाय कोणाला अनुग्रह द्यायचा अधिकार मिळत नाही. आपल्या महाराजांना जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी प्रगट होऊन अधिकार दिला आहे तेव्हापासूनच महाराजांनी ह्या अनुग्रहाचा सगळ्यांना द्यायला सुरू केलं आहे. तोपर्यंत त्यांच्यात ती सिद्धता असूनही महाराजांनी कधी कोणाला अनुग्रह दिला नाही. म्हणून ज्याला कोणाला अनुग्रह घ्यायचा असेल, आम्ही म्हणणार नाही इथेच घ्या, पण तुमच्यासोबतही जर कोणी येत असेल त्यांना म्हणा कमीत कमी ज्या ठिकाणी परंपरा पाहायला मिळते किंवा एखाद्या समाधीवर जाऊनसुद्धा अनुग्रह घ्यायला काही हरकत नाही. पण हे नवीन जे स्वयंभू गुरु दिसतात तिथे जाऊन स्वतःची फजिती करून घेऊ नका. कारण त्यातल्या त्यात काय बायका भाविक असतात, त्यांना जर एकदा अनुग्रह घेतल्यावर असे काही अनुभव आले की त्यांचा मग अगदी हे होऊन जातो. म्हणजे गुरुवरनं तर लांब देवावरनंसुद्धा विश्वास भेटून जातो. असले आम्ही काही लोक पाहिले, काही संतांचे अनुग्रहित की ज्यांचं काही असं झालं त्या लोकांनी देव गुंडाळून ठेवून दिले. मग हे फार चुकीचं आहे. म्हणून त्यावेळेला थोडं सावध व्हा. किंवा किमान इथे जे येतात ते इतके 10 वर्षापासून पाहतात ते त्यांना एवढी शाश्वती जरूर आहे की इथे आपण आलं म्हणजे यू विल बी इन सेफ हँड. अगदी तुमचं कल्याण होणार म्हणजे होणार. काळ वेळ आपण सांगू शकत नाही, कारण आपलं प्रारब्धही आपल्याजवळ आहे ना, प्रत्येकाचं वेगवेगळं. कोणाचं आजही कल्याण होऊ शकतो, कोणाला जन्मही लागू शकतात. पण महाराजांनी ज्याला धरलं आहे त्याचं कल्याण केल्याशिवाय त्याला सोडणार नाही. हे महाराजांचं ब्रीद आहे. त्याच्यामुळे कधीही कुठे अनुग्रह घ्यायचा असेल तेवढं जपा. कुठे तामझाम आणि भव्यता आणि दिव्यता दिसायच्या मागे जाऊ नका. खरं भव्य आणि दिव्य चरित्र असतं आणि ते महाराजांचं आहे. त्यांनी कधी चमत्कार केले नाही म्हणून चमत्कार पाहून कुठे जायचं नाही. कारण हा देह आपल्याला मिळणार नाही. हा असा ठिकाणी आहे की इथून तुम्ही बरोबर मार्गावर गेले तर वरती जाऊ शकता किंवा घरंगळून खाली जाल. खाली गेल्यावर पुन्हा पर्याय नाही. पुन्हा ते सद्गुरू केव्हा आपल्याला भेटतील, पुन्हा समोर केव्हा जाऊ. म्हणून तेवढं सावध राहायचं आहे आणि अनुग्रह घेताना हा विचार करा. आणि आपल्याला महाराज सांगतातच काय, उठता बसता खाता पिता प्रपंच न सोडता आपलं नामस्मरण करायचं. काही महाराजांनी कोणाला अनुष्ठानं दिले आहे का? जा बा तिथे जाऊन तपस्या करा, एवढे अनुष्ठान करा, एवढा जप झालाच पाहिजे, काही नाही. महाराज अगदी सहज तो तुमच्या खाणं पिणं सोडा हाही आग्रह नव्हता. काही लोकांचं ते असतं की आम्हाला थोडं सगळं खाणं असतं, काही समाजात आहे. त्यांनाही महाराजांनी, माझ्यासमोरचा प्रसंग एक कुटुंब आलं होतं आणि ते म्हणे की आम्हाला अनुग्रह घ्यायचं आहे पण आम्ही भक्षण करतो, काय करायचं?
मग महाराजांनी त्यांना बोलवलं आणि महाराज म्हणे आम्ही काही सोडायला सांगत नाही, आम्ही फक्त धरायला सांगतो, तुम्ही नाम धरा. आणि कालांतराने असं झालं की त्यांचं ते सगळं स्वतःहून सगळ्या गोष्टी सुटल्या. तर ते महाराजांचं ते सामर्थ्य आहे, ते सोडायला सांगत नाही, ते आपणहून सुटतात. म्हणून सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की जेव्हा इथे एवढं कार्य चाललं आहे, एवढं महाराजांनी 13 इतक्या कोटीचे जपसंकल्प चालले, सगळे तुम्ही या जपयज्ञात आहुती टाकता आहे, तर प्रत्येक आहुतीच्या मागे किती पाप महाराज आपले शालन करतात त्याची आपल्याला कल्पना नाही आहे. म्हणून प्रामाणिकपणे हे सगळं करायचं आहे. आणि ज्याच्याकडनं जितकं शक्य आहे, आपण एखाद्या कुठल्या सोशल कार्यक्रमात 4 लोकांना सोबत नेतो ना, मग इथेही आणायचं, काय त्याच्यात. त्यांनी 4 वेळा नाम जप केलं तर त्याच्या पुण्याचा साठा वाढेल ना, आणि त्याचा पुण्याचा साठा वाढेल, त्याचं पुण्य तुम्हालाही मिळणार आहे. स्वार्थाने करा, काही हरकत नाही, परमार्थानं नाही तर, कारण त्यात स्वार्थ परमार्थ दोन्ही साधणार आहे. तुम्ही 4 लोक इथे आणले नामस्मरण करायला, ते पुण्य तुमच्याकडे लागलं आणि त्याचं तर पुण्य होणारच आहे, त्याचं भाग्योदय झाला म्हणून तो इथे आला. त्याच्यामुळे हे आणि छान दरवर्षी आपण सगळे इथे येता करता आणि फार चांगलं महाराज सगळ्यांकडनं घडवून घेतात आहे. अर्थातच आपलं सगळ्यांचं कल्याण आहे. त्याच्यामुळे कसंही करून हे 9 दिवस सगळ्यांनी दरवर्षी असेच वेळ काढा, त्यांनाही साथ द्या आणि आपलं कल्याण करा, अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि महाराजांचे भक्त छान सगळे आहेच तयार, अजून तयार झाले पाहिजे, ही मी आग्रहाची सगळ्यांना विनंती करते. आणि एवढं बोलून आपलं इथे थांबवते. होते पूर्वपुण्य म्हणून हे सद्गुरू भेटले, ज्यांनी यज्ञजनांचे पार करण्या सन्मार्ग तो दाविला. केले पूर्ण मनोरथासी जिजवनी देहासी कष्टे पहा, त्या योगेंद्र सद्गुरू श्रीरामपदी माझा नमस्कार हा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय सद्गुरु समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय सद्गुरु समर्थ. श्रीराम जय राम. जय जय राम. जय श्रीराम. अतिशय सुंदर असा आत्तापर्यंत आपण श्रीराम महाराजांच्या सहवासातील आठवणी आणि प्रसंग अमृताताईंकडनं ऐकल्या. खरोखर प्रत्यक्ष अनुभूती जिथे असते की नाही, ते सांगणंच वेगळं असतं. अमृताताईंनी स्वतःच सांगितलं, मी काही विशेष कुठे व्याख्यानं प्रवचनं वगैरे करत नाहीत, पण मात्र एकदा उत्स्फूर्तपणे महाराजांविषयी काहीतरी बोलावंसं वाटलं, ते नैमिषारण्यामध्ये, आणि तिथून त्यांची सुरुवात झाली. आणि किती छान, म्हणजे असं वाटतं प्रत्यक्ष आपण सगळं ऐकतो आहोत, पाहतो आहोत आणि आपण त्यांच्यासोबत आहोत. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आपल्याला श्रीराम महाराजांच्या अनेक आठवणी या सांगितलेल्या आहेत. जशा यांच्या आठवणी आहेत की नाही, तसेच तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आहेत बरं. आणि म्हणून त्यांनी जसं आवाहन केलं आहे ना, की पुढल्या वर्षी इथल्याच 1-2 जणी किंवा 1-2 जण श्रीराम महाराजांच्या आठवणी या इथे येऊन सांगतील. कारण अमरावतीकरांना तो किती अनुभव आहे हो, 10 वर्षाचा एवढा मोठा आपण कार्यक्रम घेतोय, किती किती अनुभव आहेत महाराजांच्या आपल्याजवळ. आणि म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने हे सगळं काम केलेलं आहे, त्यांच्या सहवासात घालवलेलं आहे, त्या जोग कुटुंबियांना तर मी पूर्णपणे आवाहन करते की त्यातल्या दोघांनी पुढल्या वर्षी या ठिकाणी समोर येऊन महाराजांच्या आठवणी सांगाव्या आणि इतरत्र जाऊन सांगाव्या. महाराजांची जर का आपल्याला खरोखर उत्तरोत्तर अधिक हे करायची असेल की महाराज सगळ्यांना माहीत झाले पाहिजे आणि हा जप जास्त झाला पाहिजे, नाम महात्म्य वाढलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपला वाटा असला पाहिजे अमरावतीकरांचा. आणि म्हणून अमरावतीकरांच्या साठी ही सूचना ताईंनी केली आणि ती सूचना अगदी योग्य आहे. आणि पुढल्या वर्षी 1-2 व्यक्ती नक्कीच या ठिकाणी तयार होतील अशी मला आशा आहे. तर या ठिकाणी हा सुरू असलेला आपला 10 वर्षापासूनचा कार्यक्रम जपयज्ञ,
किती यशस्वी होतोय ना दरवर्षी. काल असं वाटलं होतं किती पाऊस आहे, काय माहिती आज काय होईल, पण परमेश्वरी कृपा, प्रभू रामचंद्राची कृपा, गोंदवलेकर महाराजांची कृपा, श्रीराम महाराजांची कृपा की सध्या पाऊस कमी आहे आणि आपण इथे येऊन बसू शकलो आणि जप करू शकतोय. असा हा आपला जप आपण अधिकाधिक करूया. आपला संकल्प आहे 13 कोटी. पहा आणि आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. दरवर्षी आपण करतोच, पण यावर्षी अधिक उत्साहाने अधिक नेटाने करण्यासाठी म्हणून बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहू आणि जास्तीत जास्त वेळ जप करू. जितका जास्त जप, कधी कधी ना ती जपसंख्या लिहिताना आम्हाला संकलन करताना आश्चर्य वाटतं हो. फक्त 108 एकच माळ दिवसभरात, नाहीच वेळ मिळाला, किती ग्रेट. आणि इतक्यांची नावं आलेली असतात. आमचं नाव घ्यायचं बरं, आमचा साधक क्रमांक द्यायचा. दिला ना साधक क्रमांक, आणि माळी किती 1 आणि 2 आणि 5. नाही हो, असं नको व्हायला. अरे कमीत कमी 10,000 15,000 तर रोजचा करा. होऊ शकतो ना, भरपूर वेळ आहे आपल्याजवळ. आणि याच्यात तर असं सांगितलं, येता जाता उठता बसता काम करताच जप करायचं आहे. काही फक्त एका ठिकाणी ध्यान लावून नाही बसायचं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा आपला 13 कोटी संकल्प पूर्ण होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपल्याला संकल्प करायचा आहे. नुसतं इथे येण्यासाठी वेळ नका घालवू, जप करा. इथे आल्यावरही न बोलता जपच करा. आणि हा जप जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला संकल्प दिलेल्या वेळात, कारण आता 2च दिवस राहिले, उद्या आणि परवा. पहा त्यातला 1 दिवस यावेळेला कमी झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला किती जास्त जबाबदारीने जप करायचा आहे त्याचा आपण विचार करूया. आणि आज दिवसभर कोणी इथून हलणार नाही, घरी जाणार नाही, जपच करेल. 2 दिवस आपण दिले याचसाठी. घरचे कामं नंतर करू, चालेल. शेवटी प्रभूची इच्छा, पण मनामध्ये काहीतरी असं ठरवा. आणि असं ठरवलं तरच खऱ्या अर्थाने आपला हा जो संकल्प आहे हा पूर्ण होईल. आणि शेवटी करायचं कशासाठी आहे? आपलाच उद्धार करायचा आहे ना, आपलंच कल्याण करायचं आहे. जप दुसऱ्यांसाठी आहे का? आपल्याचसाठी आहे. या कलियुगामध्ये आपल्याकडनं किती पापं घडून राहिले. ते पापक्षालन होईल कसं? ते यांनी होईल. ही संधी उपलब्ध करून दिली आहे अमरावतीकरांना. आणि म्हणून आपलं पापक्षालन करण्यासाठी, आपली चित्तशुद्धी करण्यासाठी म्हणून नाम जप. नामाचं महात्म्य खूप छान सध्या मंदाताई खूप छान सांगून राहिले आहेत. त्यांचं प्रवचन 4:30 वाजता आहेच, तेव्हा आपण ऐकणार आहोतच. त्यातलं पहिलं प्रवचन जर कोणी ऐकलं नसेल ना, ऐका एकदा. खरोखर इतकं छान सांगितलं आहे की नाही, की हे सगळं करायचं कशासाठी? आणि परमेश्वराची भक्ती करण्यासाठी किती साधं सोपं साधन आहे बरं. नामस्मरण. काहीच नाही लागत हो त्याला, ना कुठले आयुध लागत, ना कुठलं साहित्य लागत, ना कुठला पैसा लागत, काहीच नाही लागत. आपलं आपण आपल्यासाठी येता जाता काम करता करता. तुमचं तोंड तर काही कोणी बांधून नाही ठेवलेलं. मनातल्या मनामध्ये आपल्याला जप करायचं आहे, दुसरे विचार नाही येऊ द्यायचे. इतकं साधं सोपं आहे. पण माणसाला साधं सोपंच जमत नसतं. कधी कधी कठीण अवघड सांगितलं की मग खूप छान करतात. पण असं हे साधं सोपं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. सुरुवात आजची खूप छान झाली, कारण आत्तापर्यंत आपण सगळं ऑनलाईन ऐकत होतो. आज प्रत्यक्ष पाहिलं. अमृताताईंना खूप खूप धन्यवाद न देता त्यांच्या ऋणात राहूया, कारण ते आपल्याच परिवारातले आहेत. आणि खूप छान सांगितलं. आणि त्यांनी सगळ्यांना अशी प्रेरणा दिली. तशीच या ठिकाणी मी आणखीन एक सूचना करते. आज मी सुरुवात केली की या ठिकाणी येऊन बोलण्यासाठी अनेक जणी तयार झाल्या पाहिजे हो. आता माझ्यासारख्या म्हाताऱ्याबाईचं हे काम नाही आहे. आणि म्हणून तरुणी तयार झाल्या पाहिजे. आणि म्हणून आज मी सुचिताला पुढे केला आहे, उद्या रुपालीला पुढे करणार आहे. अशा एक जण तयार होणार आहे आणि झाल्याच पाहिजे. अरे तुम्ही तरुणी तयार नाही होणार तर पुढे चालेल कसं हे? आमचा काय भरोसा? आत्ताच आमचे पाय आम्हाला धड उभं नाही राहू देत.
म्हणून तुमच्या पायावर, तुमच्या खांद्यावर ही जबाबदारी आता आपल्याला आणायची आहे आणि ती पेलायची आहे तुम्ही. आणि प्रत्येकामध्ये गट्स आहेत बरं. किती छान सुचितांनी मग कशी सांगितलं, असं वाटलं का की ती पहिल्यांदा उभी आहे म्हणून? प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे, फक्त संधी मिळण्याची गरज आहे. आणि माणसांनी नेहमी आयुष्यात लक्षात ठेवावं बरं, जर यशस्वी व्हायचं असेल ना, आलेली संधी कधीही दवडायची नाही. जशी आली तशी पार पाडायची. पहिल्यांदा थोडं चुकेल, दुसऱ्यांदा हिंमत वाढेल. कोणीही पहिल्यांदा परफेक्ट नसतं, हळूहळूच तयार होत असतं. आणि म्हणून असं तयार होण्यासाठी चांगलं व्यासपीठ आहे. दुसरीकडे जाऊन कुठे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी चार्जेस द्यायचे नाही आहे, ते इथेच होणार आहे. आणि म्हणून शक्यतो नवीन नवीन आव्हानं पेलून त्यासाठी तयार राहावं आजच्या नवीन पिढीने. एवढंच एक सांगू इच्छिते आणि या ठिकाणी थांबू इच्छिते. आपला जप सुरू राहू द्या. माझं बोलणं ऐकत असताना जप सुरू होतं तुमचा आणि नंतरही सुरूच राहू द्या. श्रीराम जय राम, जय जय राम.